आणि तुम्ही जर हा पॉडकास्ट चहा पेत जर बघत असाल तर तुमच्या महान टी लवर कोणच नसेल. सो चहा ही गोष्ट अशी आहे की भारतीयांसाठी इमोशन आहे. बरोबर. म्हणजे कोणी काही दुःखी केलं, काय झालं, चहा. टेन्शन आहे, चहा. काही आयुष्यात चांगलं नाही चाललं, चहा. बरोबर आहे. पार्टीचं मिनिमम स्टार्टिंगच कुठे जेवायला जायचं ह्याच्यासाठी चहा तरी पाहिजे. बरोबर. सो आपण एवढे कनेक्टेड आहे, त्यामुळे हे मार्केट मोठं आहे का? इमोशनलच फक्त लॉजिक आहे का अजून काय एक्सपेक्टेड? चहा ना ही सवय आहे. आणि तुम्ही कुठच्याही अशा धंद्यामध्ये जर असाल जिकडे लोकांना तुमच्या प्रोडक्टची सवय आहे, त्याच्यासारखा धंदाच नाही. आणि चहा हा अजून एक असा इलेमेंट आहे की जो अशी नाती त्याच्या अवतीभोवती फिरतात. येस. मीटिंगला बसलोय, चहावरती बोलू. पोरगे पाहायचा कार्यक्रम आहे, चहावरती बोलू. ठीक आहे, शेवटचं भेटायचं एक ऍटलिस्ट एकदा भेटू. म्हणजे हे जे कन्झम्पशन आहे ना, बरोबर. ते असं रिस्ट्रिक्टेड नाहीये. आमचं पहिल्या धंद्यामध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट लॉस झाली. पण त्या दिवशी सगळ्यात महत्वाचा एक नियम धंद्याच्या बाबतीत मी शिकलो. लोक म्हणतात की आई वडिलांचा सपोर्ट नाही. तुमची जबाबदारी आहे त्यांचा सपोर्ट मिळवणं. तुमची जबाबदारी आहे त्यांचा विश्वास जगणं. पण चहाचे पिणारी पण लोक तेवढी आहेत भरपूर आहे. आणि पाजणारी पण तेवढी आहेत. त्या मार्केटचं पुढे जाऊन सॅच्युरेशन होईल का? कारण की फ्रँचायझी पण खूप येतात. मग काय फ्युचर राहील? फ्रँचायझी घेतलं म्हणजे मी महिन्याला ₹1,00,000 कमवणार. हे जेव्हा तुम्ही विचार करता ना, तुम्ही म्हणतात जाऊ दे बाजूचा, ₹1,00,000 भेटताना कशाला दुसऱ्याचा विचार करायचा, आपण कमवू ₹1,00,000. आणि जेव्हा तुम्ही टाकता ते तुम्हाला कळतं भाई लाख नाही आहेत. एवढं सोपं नाही ते लाख भेटलं. आणि ही स्वप्न दाखवण्यात येणारी मुलं कोण एक माहितीये का? ही 16, 19. 100% आणि मला तर वाटतं जे फ्रँचायझी घ्यायच्या नादात येतात त्यांनी आई बापासोबत हा पॉडकास्ट बघावा. बघायला पाहिजे. कारण अशा बेसिक गोष्टी की मला फ्रँचायझी घेते कुठल्याही गोष्टीची, तर माझ्या मनात आधी मी काय काय चेक केलं पाहिजे त्या माणसाकडे होत्या आधी. काय आता समजा मला एखाद्याकडे फ्रँचायझी घ्यायला जायचे फूड रिलेटेड, तर मी मनात काय घेऊन गेलो पाहिजे त्याकडं की फ्रँचायझी घ्यायचे, घरातले नाही म्हणतायत, हा. तर त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं? बरोबर. हा एक प्रश्न. पण ह्या प्रश्नाच्या आधी अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या की घरातल्यांकडे जर एखादा मुलगा गेलाय की पप्पा मला फ्रँचायझी घेतोय ह्या पदार्थाची, ह्या गोष्टीची, तर घरातल्यांनी त्या पोराला काय प्रश्न विचारले पाहिजेत? खूप चांगले प्रश्न विचारले. कारण ह्याच्याबद्दल मी पण नव्हता विचार केला. मी ऑन द स्पॉट आता मला पण विचार करायला लागेल की मी समजा असतो. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. आणि आपण बिझनेस सिरीज कंटिन्यू करत असतो. जेव्हा जेव्हा आम्ही शूट करतो त्यामध्ये ॲटलिस्ट त्या सेटमध्ये एकतरी बिझनेसची सिरीज आम्ही कंटिन्यू करायचा प्रयत्न करतो. जेव्हा आम्ही पोल्स टाकतो, जेव्हा आम्ही इंस्टाग्राम क्वेश्चन आन्सर घेतो, तेव्हा आम्हाला मोस्टली एका विषयाबद्दल सारखं आतापर्यंत विचारण्यात आलेलं आहे आणि तो विषय म्हणजे चहा. आणि आमच्याकडे खूप सारे मेल्स पण आले. बट आज आपल्याकडे जे पाहुणे आहेत ते योग्य आहेत याविषयी बोलण्यासाठी. आज आपल्यासोबत आहेत विशाल खाडे सर, जे आहेत फाउंडर मल्हारी चहाचे आणि बिझनेस कन्सल्टंट आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे आमचे गाववाले. आणि तुम्ही जर त्यांचं अकाउंट जरी पाहिलं तरी ऑन ग्राउंड काम करून तिथली जिओग्राफिकल आयडिया घेऊन किंवा तिथली कन्सेप्च्युअल आयडिया घेऊन ते काम करायचा प्रयत्न करतात. आणि मला असं वाटतं की जो माणूस पॅन इंडिया काम करतोय तोच माणूस या विषयावर खूप छान बोलू शकेल. तर विशाल सर, शोमध्ये तुमचं खूप 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 धन्यवाद सर. तर माझा प्रत्येक शोला पहिला प्रश्न कोणत्या गेस्टला हाच एक असतो आणि त्यापासूनच मी चालू करतो आणि त्यानंतर आपण टेक्निकल गोष्टींकडे जाऊया. की एक सर्वसामान्य विद्यार्थी ते आज इथपर्यंत फाउंडर आणि ही जी सिस्टीम तुम्ही रन करताय तोपर्यंतचा प्रवास, इथपर्यंतचा प्रवास कसा होता? त्यामध्ये मला एक्सपेक्टेड आहे शाळा कुठून झालं, गाव कोणतं, कॉलेज कोणतं आणि इथे कसं पोहोचलं? बघा आतापर्यंत आपल्या 126 ब्रँचेस झालेले आहेत. जवळपास 10 राज्यांमध्ये आहेत. आणि जनरली कसं असतं की मारवाड्यांबद्दल म्हणतात की मारवाडी प्रत्येक गावागावामध्ये पोहोचलेत. आणि मारवाड्यांच्या गावामध्ये जाऊन त्यांना धंदा शिकवायला आणि धंदा करायला लावलाय मी. आणि तर माझं गाव आहे सातारमधलं खाटाव तालुका, तुम्हाला माहिती असेल. तर खाटाव तालुक्यामध्ये होळीच्या गावाचं माझं तिकडं पहिलं 4थी पर्यंत शिक्षण झालं. परत वडूजला शिवाजी हायस्कूलला झालं. आणि परत आईला BMC मध्ये नोकरी लागली म्हणून आम्हाला मुंबईला आलो 2008ला. मग 7वी पासून मग चुनाभट्टीमध्ये मुंबईमध्ये सगळं शिक्षण झालं. पण एक काय झालं की आधी गावाला होतो तेव्हा गावाला माझे वडील घेऊन जायचे. आमच्या गावामध्ये एक जण खाडे म्हणून होते, ते UPSC क्रॅक केलेली त्यांनी. तर त्यांच्या इकडे घेऊन गेलेले, बोलले की तुला पण UPSCच करायचंय. आणि अभ्यासात वगैरे आमच्यातले जवळपास सगळे तसेच UPSC MPSC UPSC किंवा MPSC करणारेच होते सगळे. पण गावाला असताना ते डोक्यात होतं लहान असताना. कोणी विचारलं काय व्हायचंय तर UPSCची परीक्षा द्यायची, कलेक्टर व्हायचंय, IAS व्हायचंय, हेच डोक्यामध्ये होतं. पण मुंबईला आल्याच्या नंतर कळालं की नाही, जग मोठं आहे, ह्याच्यापेक्षा भरपूर ऑप्शन्स आहेत जगामध्ये वगैरे. आणि मग जेव्हा 10वी वगैरे केली तर पुस्तकांशी संबंध आला नशिबानी वगैरे. आणि मग
वेगवेगळ्या गोष्टी कळत गेल्या मार्केटमध्ये. तर आधी जेव्हा सुरुवातीला मी 11वीला गेलो तर मित्रासोबत टेस्ट मॅच बघायला गेलेलो. आणि टेस्ट मॅच बघायला गेलो तर स्टेडियमच्या बाहेर कसं असतं, लोक उभी असतात, 3 कलर घेतलेले असतात आणि ते लावतात, इकडे लावतात, इकडे लावतात आणि 70 रुपये घ्यायचे. आणि मी 11वीला कॉलेजला होतो ना, आपलं काय 200ची पॅन्ट, 150चा टी शर्ट, 2 पॅन्टा घ्यायच्या, 3 टी शर्ट घ्यायचे, परमिटेशन कॉम्बिनेशन करत जायचं, त्याच्यावरती 2 वर्ष काढायची. हेच होतं. आणि माझ्या मित्रांनी म्हणलं, भाई हे जर आपण 10 लोकांना जरी दिले, 70 वाले लावले, 700 रुपये आले. आपले बाबा महिन्याचा खर्च निघून गेला, अजून कपडे घेऊ शकतो आपण शाळेमध्ये असताना. मग पहिला धंदा तो. मग मित्राला तयार केलं, माझा खास मित्र आहे सूरज म्हणून. तो अभ्यासात हुशार, पण त्याला म्हटलं नाही ना आपल्याला करायचं आहे. मग आदल्या दिवशी आम्ही गेलो, 220 रुपयाचे ते कलर बिलर घेतली. पहिली इन्व्हेस्टमेंट 220 रुपयाची. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 ते 10चे क्लास होते आमचे, सायन्सचे. ट्युशन. ते क्लास करून दादरवरनं ट्रेन पकडून चर्चगेटला गेलो आणि स्टेडियमच्या बाहेर उभं राहिलो, कारण त्या दिवशी टेस्ट मॅच होती. मग आम्ही कलर वगैरे घेतले, मागे बॅग अडकवले, एका हातामध्ये जेवणाचा डबा, दुसऱ्या हातामध्ये कलरच्या बाटल्या खोललेत, ब्रश हातात घेऊन उभे आहे. म्हणजे कलर लगाव, तिरंगा लगाव, तिरंगा लगाव. आम्ही 20 मिनिटं थांबलो, अर्धा तास थांबलो, कोणीच येणार आलंय. आणि नंतर थांबलो, तासभर थांबलो. नंतर आमची पण इच्छा हे झाली, तो पण माझ्याकडे रागात बघायला लागला, तुझ्यामुळे इकडे आलोय. कारण तो तर अभ्यासात हुशार होता, तो टॉपर आहे, तुझ्यामुळे करायला लागतंय, हे करायला लागतंय. नंतर मग आम्ही घेतलं आणि आम्ही ठरवलं की ही गोष्ट कोणाला नाही सांगायची, गपचूप ते कलर बिलर आपण कोणाला तर देऊन टाकू. आमचं पहिल्या धंद्यामध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट लॉस झाली. पण त्या दिवशी सगळ्यात महत्वाचा एक नियम धंद्याच्या बाबतीत मी शिकलो, आणि तो म्हणजे टायमिंग. कारण जी टेस्ट मॅच सुरू होते ती 9-9:30ला सुरू होते. त्याचं जे क्राऊड आहे ते 8 वाजताच यायला सुरुवात होते. 8 ते 9 मध्येच क्राऊड येतात. तीच जर गोष्ट आम्ही 8 वाजता पोहोचलो असतो तर आम्ही 1,500 ते 2,000 रुपये घेऊन घरी गेलो असतो. पण पहिला नियम शिकलो आणि त्याचा आयुष्यामध्ये भरपूर पुढे फायदा होत गेला. त्याच्यानंतर वेगवेगळे व्यवसाय केले, जसं 13वीला असताना दर उन्हाळ्यामध्ये मार्च, एप्रिल, मे 3 महिन्यामध्ये मी हापूस आंबे घ्यायचो आणि विकायचो. 350 रुपयाला डझन घ्यायची, 550ला विकायची, 450ला घ्यायची, 650ला विकायची. 3 महिन्यामध्ये पक्का पैसा यायचा, पण 3च महिने यायचा. नंतर तर आंबे संपले आणि आमचा कॉन्टॅक्ट नव्हता. आंबेवाला एकदम ओळखीचा होता, मग त्याच्या गावातनं भेटायची व्हायची. बाकी सफरचंदवाला ओळखीचा नाही, केळीवाला ओळखीचा नाही. मग ते घ्यायची कितीला आणि विकायची कितीला काहीच आयडिया नाही आपल्याला. मग तो एक धंदा केला. मग त्याच्यासोबत म्हटलं की नाही आपल्याला अजून म्हणजे एवढं होतं की काहीतरी करावंसं वाटत होतं, गप बसवत नव्हतं की बाबा. आणि एक मी गोष्ट बघितली, जेवढे पण तुम्ही अशी लोक असतील ना, हुशार कमी असतील, पण ते गप बसत नाही. त्यांची भूकच एवढी असते की बघा, तुम्ही एका गावात गेला, गावात लग्नाला पण गेले, जे दारू पिणारे असतात ते बरोबर शोधतात. त्यांना बरोबर कळतं की इथं अड्डा कुठं आहे, काय कुठं आहे, बरोबर भेटतं. तसं ज्याला धंदा करायचा तो बरोबर काय ना काहीतरी करतच राहणार. मग परत दुसऱ्या एका मित्राचं, आम्ही चाळीत राहायचो मुंबईमध्ये. चाळीमध्ये 4,000 भाड्याची रूम केवढी असणार, एवढीच. तिथं 4 लोक झोपणार, घरात जागाच नाही. आणि पण माझं एका मित्राचं घर होतं, पण ते पण चाळीत होतं, पण त्याला वरचा वजला होता आणि स्वतःचं घर होतं. मग मी त्याला म्हटल्यावर तुझ्याकडे जागा आहे, आपण काय करूया, कपडे आणूया, घरातनं विकूया, दुकानाचं भाडं द्यायची गरज नाही पडणार. मग आम्ही उल्हासनगरला गेलो, खारघरला गेलो, वडाळ्याला गेलो, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. मार्केटमधून अभ्यास वगैरे केला. मग टी शर्ट, पॅन्टा वगैरे घ्यायचो. ते एवढ्यासाठी घेतलं, मी ज्या कॉलेजला होतो तिकडे सगळे पैसेवाले लोक, तिकडे मी कळून नव्हतं दिलं की बाबा मी चाळीत राहतोय वगैरे. त्यांना असं वाटायचं हा फ्लॅटमध्ये वगैरे राहतोय. आणि त्यांची कपडे एकदम ब्रँडेड वगैरे असायची. ते भले मला माहिती की आपल्या समोर काय नाहीत हुशारीच्या बाबतीत, पण 300वाले असल्यामुळे मला वाटायचे ते आपल्यापेक्षा मोठे. मला मी म्हटलं की यार, मी जर कपड्याचा धंदा सुरू केला तर ऍटलीस्ट मला तर कपडे चांगले यायला मिळतील. मग त्या हिशोबाने तो धंदा सुरू केला. मग 300ला टी शर्ट आणायचो, 300ला पॅन्ट आणायचो, 340ला विकायचो, ती 40 रुपये विकायचो. आणि जेव्हा लॉकडाऊन मध्ये लोकांनी सुरू केली गोष्ट, ती 4 वर्षापूर्वी आम्ही फोटो काढून लोकांना पाठवायचो, सुरू केले. मग त्यात पण लॉस नाही झाला. पण मला एवढं कळालं की मेहनत जास्त होत होती आणि मोठा पैसा बनत नव्हता. आणि माझं असं होतं की मोठा पैसा बनला पाहिजे, ह्याच्यात स्केल करता आलं पाहिजे, वाढला पाहिजे. आणि तो रोजचा कस्टमर फिक्स पाहिजे. रोज नवीन कस्टमर शोधायला लागायचे कपड्यांसाठी, दुकान नसल्यामुळे कोणी येत नव्हतं. तर तो धंदा केला. परत एक टाइम होता की एका टायमिंगला पर्सनल योगा टीचरचा कोर्स केला. रोज सकाळी जाऊन लोकांच्या घरी जायचं 3 तास आणि त्यांना योगा शिकवायचा. हे पण त्याच्यासोबत करत राहिलो. परत क्लासेसमध्ये गणिताचं आपलं शिकवायचं, अभ्यासात हुशार होतो त्याच्यामुळे बीजगणित 9वी-10वीच्या मुलांना शिकवणं किंवा भूमिती शिकवणं हे केलं. तर तुमच्याकडे अजून एक गेस्ट आलेले, महेश चव्हाण सर, त्यांच्याकडे शेअर मार्केटचं शिकायचं होतं, म्हणून त्यांच्याकडे जॉबला लागलेलो. 4,500 रुपये पगार होता. आपण नंतर मला कळालं की इकडे काही शिकायला म्हणजे दुसरीच कामं होती. मला जे स्वप्न घेऊन गेलेलो की शेअर मार्केट असं असतं, ते असतं, ते फार लवकर क्लिअर झालं. मग मला कळालं की नाही, हे आपल्याला जॉब तर करायचा नव्हता, शिकण्यासाठी गेलो. पण
तेव्हा मला एक गोष्ट रिअलाइज झाली, ती अशी की त्यांनी मला 3.5 महिन्यात काढून टाकलेलं. म्हणजे ओळखीचे रिलेटिव्ह असून पण त्यांनी मला काढून टाकलं, कारण मी चांगला एम्प्लॉई बनू शकत नाही. मला तेव्हा क्लिअर झालं की मी चांगला कामगार बनू शकत नाही. मला दुपारी झोप येते, काम सांगितलेलं कळत नाही. म्हणजे मला जर एखाद्याने काम सांगितलं ना, दुसऱ्या टायमिंगला बोलणार तू राहू दे, मीच काम करतो, अशी गत होती. मग मला कळालं आपल्याला धंद्याशिवाय ऑप्शन नाही. मग तेव्हा मला कळालं की बाई धंदा आहे की धंदाच, आपल्याला धंद्याचे रिलेटिव्ह करायचंय. मग परत कॉलेज झाल्याच्या नंतर वेगवेगळे जॉब करत राहिलो आणि असा अभ्यास करत 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 पुण्याला एकदा आलेलो. पुण्याला आता बघा, हे असं कोणी ओपनली सांगत नाही, पण मला काही इश्यू नाही, कारण चे जे फाउंडर आहेत त्यांना मी आयुष्यात भेटलो नाही, त्यांना कधी बघितलं नाही. पण देवाने पाठवलेला जो माणूस असतो ना, तसे ते आहेत. दाहेरी पाट्याला त्यांची एक ब्रँच आहे आणि तिकडे मी 8-10 दिवस राहिलो होतो आणि तिकडे मी चहा पिलो फर्स्ट टाइम. चहा पिलो एवढा भारी लागला, मी आयुष्यात कधीच एवढा चांगला चहा पिलो नव्हतं. आणि मी रोज चहा प्यायला द्यायचो, रोज 8-10 चहा तिकडे माझे व्हायचे. मी म्हटल्यावर हे भारी धंदा आहे, मी पण करू शकतो, कारण मला गर्दी दिसायची, म्हणजे असं करू शकतो आपण. मी मुंबईत करू शकतो, यांचं तर पुण्यात आहे. मग मी ते जे मालक आहेत त्यांना विचारलं की सर मला पण असं असं टाकायचंय. तर तेव्हा मला फर्स्ट टाइम कळालं की फ्रँचायझी काय असतं. तोपर्यंत मला माहित नव्हतं की फ्रँचायझी सिस्टम काय. पण 8 दिवसात मी स्वप्न बघितलेलं की माझं दुकान होईल, मग एवढा धंदा होईल, एवढं हे होईल, मग माझं असं होईल, मग माझ्या घरचं कर्ज फेडेन, मग मी मुंबईत घर घेईन, असं चालू होतं. पण जेव्हा त्यांना फ्रँचायझीचं विचारलं, तर तेव्हा ते बोलले की सर 10-12 लाख रुपये लागतात. म्हटलं बाई, जर 10-12 लाख रुपये जर माझ्याकडे असते तर मी चहाचं कशाला केलं असतं, मी काहीतरी वेगळं केलं असतं. मग तेव्हा मला कळालं की यार माझी तर अवकातच नाही, म्हणजे असं काहीतरी 10-12 लाख घ्यायची. मग तेव्हा एकदम असं वाटलं की कसं करायचं, काय करायचं वगैरे, पण डोक्यातलं जात नव्हतं. मला एवढं कळालेलं तेव्हा की चहाच्या धंद्यामध्ये पैसा आहे. आणि तो म्हणजे आता तुम्ही बघितलं ना, चहा म्हणजे कसं आहे माहितीये, दारूसारखे. दारूचं कसं लोकांना ऍडिक्शन होतं, सिगरेटचं कसं ऍडिक्शन होतं, पण चहाचं ऍडिक्शन आहे ना, वाईट ऍडिक्शन आहे. म्हणजे आता एखाद्याला कोणीतरी सिगरेट पिताना टपरीवर बघितलं तर घरी जाऊन बोलेल, अहो तुमचं पोरगं सिगरेट पित होतं. पण चहा पिणाऱ्याला कोण म्हणणार नाही. 6 वर्षाचा मुलगा पण चहा पितो, 60 वर्षाचा माणूस पण चहा पितो, मर्सिडीज मधनं उतरून पण माणूस चहा पितो, भंगारमधल्या बाटल्या उचलणारा माणूस पण चहा पितो. त्याच्यामुळे चहा कोणी पितं, त्याच्यामुळे रोज कस्टमर चहाला मिळणार आहे. त्याच्यावर ते डोक्यात बसलं. मग मी नंतर चहाचा अभ्यास करायला सुरुवात केली. अजून वेगवेगळ्या कळत गेलं की बाबा कसं मार्केट आहे, काय मार्केट आहे. नंतर मी ठरवलं, आपली काय ऐपत नाही की बाबा 10 लाखाची फ्रँचायझी घ्यायची, आपली काय ऐपत नाही 3.5-4 लाखाची फ्रँचायझी घ्यायची. आपणच काहीतरी आपल्यासाठी करूया. नशिबाने कॉन्टॅक्ट लागले, माणसं ती अशी आयुष्यात आली, त्यांच्या मदतीने मग स्वतःचं आपण दुकान सुरू केलं. मी चहाचं वडाळ्याला सुरू केलं, किरवाई नगरला. आता बघा, 2016ला मी त्या वडाळ्याच्या किरवाई नगरमध्ये कपड्याचं मार्केट आहे खूप, आणि जवळपास 2000 होलसेल दुकान आहेत. 2000. तर ते मार्केट मी एक्सप्लोर करायला गेलेलो 2016ला. आणि तेव्हा मला कळालं की इकडे भरपूर स्कोप आहे, भरपूर मोठं मार्केट आहे. आता 2016ची, भले तो माझा कपड्याचा धंदा फेल गेला असेल, पण ते 2016ला जी धडपड झालेली, त्याच्यामुळे मला लोकेशन परफेक्ट मिळालं एकदम. मला माहितीये 2000 कपड्याची दुकान आहेत, प्रत्येक दुकानात एक तरी एम्प्लॉई आहे. मग एक मालक, एक एम्प्लॉई, ह्यांना तर चहा लागणार आहेत कमीत कमी. मग मी तिथे दुकान टाकलं. तेव्हा पण डोक्यात नव्हतं फ्रँचायझी द्यायचंय, काय नाही. माझं होतं की माझी स्वतःची 5-6 दुकान असतील आणि तिथे आपल्याला सुरू करायचंय. मग तिथे जेव्हा सुरू केलं, समोरून लोक आले की सर आम्हाला पण टाकायचंय, तुमचा मसाला द्या, आम्ही सुरू करतो. मग तेव्हा पण मला माहित होतं फ्रँचायझी घ्यायची. म्हणलं ठीक आहे, फक्त नशिबाने डोक्यात आलं की बाबा मल्हारीचा तुम्ही नाव द्या, मी देतो तुम्हाला मसाला. मग 3-4 लोकांना असंच दिले, माहितीच नाही फ्रँचायझी घ्यायची असते, काय असतं काय माहिती नाही आपल्याला. मग त्यांची दुकानं सुरू झाली, मग त्यांच्या थ्रू जरा रेफरल आले, तर समोरून लोक बोलायला लागले, सर किती रुपये घेणार, काय घेणार. मग मी पहिली फ्रँचायझी 35,000 दिली, नंतर 35,000 नवीन आहे म्हटलं जाऊ देत. नंतर 45 केले, 50 केले, 70 दिली, 1 लाखाला दिली, 1,20,000 पण दिली. तेव्हा मला कळालं की अरे मी 3 लाखाला पण विकू शकते, 2 लाखाला पण फ्रीज दिले. तेव्हा आयडियाच नाही ना आपल्याला. मग मी ठरवलं की हळूहळू वाढवत जायचं, 2.5-3 बाकीचे जसे विकतात तर 3.5-4 लाख रुपये करायचे. पण एक दिवस माझ्या डोक्यामध्ये आलं की 2 वर्षापूर्वी मला स्वतःला 3 लाखाची 4 लाखाची फ्रँचायझी मी अफोर्ड करू शकत नाही. म्हणजे मी माझ्यासाठी काहीच नसतं केलं, ते माझ्यासारख्या मुलाला जमलंच नसतं ते करायला. मग माझ्यासारख्याचं काय, आणि माझ्यासारखी कितीतरी आहेत महाराष्ट्रामध्ये. मी म्हटलं की नाही, मला मग त्यांच्यासाठी काम करायचंय. माझं क्राऊड तेच आहे, माझं टार्गेट कस्टमर तेच आहे की अशा लोकांसाठी करायचं ज्यांनी फ्रँचायझीची किंमत ऐकल्यावर सोडून देतात. पॅशनेट आहे, त्याला कष्ट करायला तयारी, फक्त पैशावर अडचण येताना मी तुमच्यासाठी उभं आहे. मग मी परत माझे ब्रँचवाले पण मला म्हणायला लागले, साहेब आमच्याकडून तुम्ही 1 लाख घेतले परत कशाला तुम्ही कमी करताय, तुम्ही तर आमचं हे केलं. पण बोललो बघा,
आधीचं वेगळं होतं, आता माझी इच्छा आहे. तुम्हाला तुमच्यासाठी मी अजून काहीतरी वेगळ्या 4 गोष्टी करेन. पण मला असं वाटतं की हे करायला पाहिजे. मग परत मी 25,000 द्यायला सुरुवात केली. 1,00,000 परत माघारी पाहिजे. परत 25,000 मध्ये सुरू केली. त्याचं उदाहरण सांगतो. मागच्या आठवड्यामध्ये एक मुलगा मला भेटायला आलाय. मराठी मुलगा आहे. सुरतमध्ये काम करतो. हा. सुरतमध्ये 1 वर्ष झालं 8,000 पगारावर तो काम करतोय चहाच्या दुकानामध्ये. त्याचा आणि तो जेव्हा मला भेटायला आला, तो मला बोलला, "सर, मी तुमचा 5 महिन्यापासून व्हिडिओ बघतोय. माझ्या कधी आयुष्यात मी कधीच विचार नव्हता केला धंदा करायचा. कारण मला माहिती आहे फ्रँचायझी किती महाग असतात, काय असतात. पण तुमच्या रील्स बघितल्या, तुम्ही त्यात म्हणताय 40,000 तुम्ही सुरू करू शकताय, 70,000 सुरू करू शकताय. आणि माझी महिन्याला 5,000ची मी सेव्हिंग करायचो. आणि तेवढे पैसे तर मी साठवत होतो. मग मागच्या 5 महिन्यापासून मी ठरवलं की मला धंदा करायचा आहे. मी तुम्हाला मेसेज करायला पण भीती वाटली. पण पैसे साठवले आणि तो मला भेटायला आला. मला फक्त तुम्हाला भेटायचं होतं. मला तुमच्यावरती एवढा टेस्ट आला की मला तुमची चहाची चव घ्यायची पण गरज नाही. त्यांनी चव घेतली ना, आत्ता मला त्यांनी फोटो पाठवलं. परवा त्याचं ओपनिंग आहे. 24 वर्षाचा मुलगा. ही माझ्यासाठी अचिव्हमेंट मला वाटते की 8,000 पगार असणाऱ्या मुलालाही वाटतंय की मी धंदा करू शकतोय. तर हे जेव्हा मला मोटिवेट करायला लागलं, आत्ता मला कळालं की नाही भाई, आपल्याला आता थांबायचं नाही. जास्तीत जास्त अशा लोकांपर्यंत पोहोचायचंय. आणि आपल्याला म्हणजे आता जसं तुम्ही मला विचारलं की फ्रँचायझीचा बिझनेस कसा सुरू केला. माझा फ्रँचायझीचा धंदा नाहीये. मी फ्रँचायझी नाही विकत. मी उद्योजक तयार करतो, त्यांच्याशी पार्टनरशिप करून. फक्त ते पैसे जे 10-15,000 20,000 जे काय असतात, ते एवढ्याचे असतात की मी ती तुम्हाला चव देतोय, ती एक्सपोज करतोय. उद्या तुम्ही तुमचा ब्रँड काढू शकता. मग त्याचं काहीतरी असायला पाहिजे. आणि शेवटी मी धंदा करायला बसलोय, सेवा करायला नाही बसलोय. माझं घर त्याच्यावरती चाललंय. म्हणून असा आपला प्रवास सुरू झालाय. तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये मला एक गोष्ट अशी जाणवली आणि मी नेहमी आहे ना हे कनेक्ट करतो प्रत्येक पॉडकास्टमध्ये, कारण फॅमिली सपोर्ट हा बॅकबोन असतो. बरोबर. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, जर आईबाप म्हणले ना की नाही तू करू शकतो, तो टॅलेंटेड नसला ना तर त्या शब्दावर तो पोरगा पुढे जाऊ शकतो. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की सुरुवातीला तर तिरंगा, कलर पेंटिंग, बरोबर. त्यानंतर कपडे, त्यानंतर चहाकडं. बरोबर. मग तुम्ही एवढे चंचल आणि काय म्हणू शकतो की एका गोष्टीनंतर दुसऱ्या गोष्टीकडे झेप घ्यायची आणि कमवायचे पैसे, आपल्याला स्टेबल राहायचं. ह्या अप्रोचकडे घरातल्यांचा कसा पाठिंबा होता आणि कसे बघायचे? बघा, हे एक नशिबाची गोष्ट आहे की आई वडिलांचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवतात. बऱ्याचदा काय होतं की लोक म्हणतात की आई वडिलांचा आपल्यावरती विश्वास नाही, आपल्याला जिंकावा लागतो तो. एखादा नवीन माणूस आहे आणि तो तुम्ही म्हणता, अरे त्यांनी मला विश्वासच नाही ठेवला, त्यांनी मला 1,000 रुपये उधारीच नाही दिली. तुझं काम आहे विश्वास जिंकणं. तर ते मे बी त्यांचा माझ्यावर विश्वास होता किंवा त्यांना माझी धडपड दिसत होती की बाबा हा सकाळी 5 वाजता उठून योगा शिकवतोय, परत 8 वाजता येऊन क्लासमध्ये जाऊन टीचिंग करतोय, परत कॉलेजला जातोय, कॉलेज घालायच्या नंतर जॉबला जातोय आणि संध्याकाळी येऊन पण परत काहीतरी करतोय. तर त्यांना दिसत होतं की हा वायफाय नाही काय करत आहे. मग ती धडपडीमधून तो विश्वास त्यांना दिसत होता. जेव्हा लोक म्हणतात की आई वडिलांचा सपोर्ट नाही, तुमची जबाबदारी आहे त्यांचा सपोर्ट मिळवणं. तुमची जबाबदारी आहे त्यांचा विश्वास जगणं. जोपर्यंत तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार नाही ना, तोपर्यंत तुमचं हे काम नाही. आणि एवढ्यात नाजूक नाही राहिला पाहिजे. आपला मराठ्यांचा इतिहास आहे. आपण अशी लोक आहेत की म्हणजे आता कसं आपण म्हणतो की जो मर्द आहे, मर्दाची क्वालिटी काय, स्वतःचा लाड नाही, स्वतःचा एवढा विचार नाही करत, नाजूकपणा नसतो त्याचा, दुसऱ्यांचा विचार करतो. पानिपतच्या युद्धात पण तुम्ही बघितलं असेल, जेव्हा मराठ्यांना कळालं की आपण आता हरू शकतो, आता आपण इकडून मरू शकतो, तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी टीम बनवली की आपले जी काही बायका पोरं इकडे आलेले ती पहिली सुखरूप गेली पाहिजे. म्हणजे अशा परिस्थितीत, मरणाच्या परिस्थितीत पण आपण दुसऱ्यांचा विचार करतो आधी. मग त्याच्यामुळे हे आपण आता बरीच लोक असतात, ब्रेकअप झालं की 4 महिने दरे पडून राहतात, हे करतात. हे म्हणजे स्वतःचा स्वार्थीपणा झाला. एवढं नाजूक माणसानं नसावं, म्हणजे माझं असं मत आहे. त्याच्यामुळे विश्वास ठेवला नाही ठेवला, तुम्ही पळत राहिलं पाहिजे. बरोबर. तुमची तयारी पाहिजे बाबा, घरातल्यांची तुम्हाला सपोर्ट असला तर चांगली गोष्ट आहे, नसला तर तुम्हाला शेवटी करायचंय, तुमचं काम आहे. आणि तुम्ही मर्द आहे, मर्दानकी हीच आहे की भाई पहिला धडपडत राहणं. घरी बसणं रडणं हे आपलं काम नाहीये. रडावं माणसाने, एक्सप्रेस करावं, पण रडतच बसणं नाही रडायचे. एक अप्रोच घेऊन नाही राहिलं पाहिजे. नाही राहिला बरोबर. बरं, असं झालं. बरोबर. एवढे लाड नाहीत करायचे, म्हणजे स्वतःचे लाड नाही जास्त करायचे. बरोबर. आणि मला असं वाटतं ना की ही जी फेज असते ना, की आता तर ही अर्लीच चालू होती 18व्या वर्षापासून, आधी 25 नंतर होती. बरोबर. कारण आम्हाला धाकच नव्हता तेवढा की धाक एवढा होता की 25 आधी सांगू शकत नव्हतो घरी काय करायचं. बरोबर. तर ते कमवायला लागलं ना, की शिक्षण नीट केल्यावर आम्ही सांगू शकलो की मला असं असं करायचं. आता 18 वर्षापासून पोरं सांगतात. बरोबर. आणि तुम्ही बोलला ती गोष्ट मला पटली की विश्वास हा जिंकावा लागतो. फॉर एक्झाम्पल, जर एखादा व्यक्ती येतोय आणि तो म्हणतोय की नाही पप्पा मला कपड्याचं दुकान टाकायचंय, नाही मला शोरूम टाकायचंय, नाही मला हे करायचं, त्याच्या बापाला जर माहिती आहे ना की तो सकाळी 9:30ला उठतोय, तर त्याला सपोर्ट का करतील लोक? बरोबर. आणि मी खूप लोकांकडून ऐकले, म्हणजे माझ्या वडिलांना पण विचारलं की तुम्ही मला का सपोर्ट करता हे क्षेत्रावर, तर ते म्हणजे तू नाईट शिफ्ट करायचा, नाईट शिफ्ट करून 3 तास झोपून तो सेशन गेला, एसटीने ट्रॅव्हल करून माघारी. बरोबर आहे.
पैसा सेकंडरी पण तो पळतोय. पळतोय. हा, मग बरोबर. पळणं कुठेतरी तुम्हाला रिफ्लेक्ट. दाखवावं लागतं. मग तुमच्या घरी काय, तुम्हाला एक लहान भाऊ आणि तुम्ही तो नाही, बहीण 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 छोटी. middle चे? हो, येस, येस, येस. मिडल. नाही, मीच मोठा, आम्ही दोघंच आहे. हा छोटी बहीण आणि मी. हा मग आता हे तर मग आपण समदुःखी झालो. हे पण एक पॉइंट की जे फर्स्ट चाइल्ड असतो त्यावरती भरपूर प्रयोग होतात, भरपूर असतात. की तो ज्यातून चुकेल त्यातून पेव करतो रोड दुसऱ्यासाठी. बरोबर. तर मग बिईंग एल्डर ऑफ द होम किंवा मोठा भाऊ म्हणून किंवा काय, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही जे काही डिसिजन घेता त्यावरती एक प्रेशर असतं मोठ्या भावाकडं किंवा बहीण असो घरात थोरला, की आपण जो निर्णय घेणार आहे मे बी त्याचा ठसे मागं उमटणार आहेत, त्यामुळे त्याचं प्रेशर होतं का कधी? नाही बघा, आपण ज्या घरातनं आलोय ना, जेव्हा आपण जवानीमध्ये येतो, जवानीवर दोन प्रकारची लोक आहेत जवानीमध्ये आल्यावरती. एक जवानीमध्ये आल्यावरती मजा करायची असते, पोरी पटवायची असतात, पिक्चरला जायचं असतं. आणि दुसरी जवानी असते ना, तुम्हाला कळतं भाई जवान झालोय आपण. आपल्या घर आता आई वडिलांना थांबवलं पाहिजे. आई वडिलांनी जे त्याग केलेत, आपण म्हणतो की भाई मला ब्रँडेड कपडे घालता येत नाही, पण बाप आपला फाटका टी शर्ट घालतोय. म्हणजे हे रिअलाइज लवकर होतं. आणि ते नशिबाने मला लवकर रिअलाइज झालं की आपल्या आई वडिलांना जे जमते ते लवकरात लवकर त्यांना रिटायर करायचंय, लवकरात लवकर त्यांना चांगले दिवस दाखवायचे. मग त्याच्यामुळे जो स्ट्रेस होता ना, तो आता कसं होतं माहितीये बघा, ह्याला पण नशीब लागतं. तुम्हाला टेन्शन लवकर येणं हे फार चांगली गोष्ट आहे. जेवढ्या लवकर तुम्ही पडाल, जेवढ्या लवकर तुम्हाला रिअलिटी हिट होईल, ते सगळ्यात चांगलं आहे. मला 16 वर्षीच कळालं की नाही, आपल्याला मजा नंतर करायची. आपल्याला पहिलं घर सावरायचंय. आपल्या आईसाठी, आपल्या वडिलांसाठी चांगलं आयुष्य करायचंय. त्यांनी कधी जग फिरलं आतापर्यंत बघा, ते कधी विमानात बसले नाहीत. माझी आजी कधी विमानात बसली नाही. माझं काम आहे ना त्यांना जग दाखवणं. मग ते मला लवकर रिअलाइज झालं की नाही, आपल्याला ठीक आहे, जवानी आहे, सगळं आहे, पण काहीतरी करायचंय, पैसा घरामध्ये आणायचाय. ते फार लवकर रिअलाइज झालेलं. त्याच्यामुळे ही जबाबदारी म्हणतो ना, की जबाबदारी घेणं, बाकीच्यांचा विचार करणं ना, हेच तुम्हाला पॉवरफुल करतं. जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार करता ना, तेव्हा तुम्ही ना दुःखात राहता. जेवढा माणूस सेल्फ सेंटरेड राहणार, तेवढा तो दुःखी राहणार. जेवढा तुम्ही आजूबाजूच्या बघा, ऍज अ मॅन तुमचं काम आहे गिव्हर पाहिजे. तुम्ही जो गिव्हर असतो ना, तोच मोठा होतो. आणि ह्याची एक अजून एक बाजू आहे की जो ज्यानं भरपूर दिलेलं असतं पण त्याला बिटरेल्स पण आलेले असतात, त्याला बरोबर आहे. वगैरे पण मिळेल असतं, तेव्हा बरोबर आहे. तो त्या अपेक्षेच्या पलीकडे गेलेला असतो की यार बरोबर. बाबा मिळत नाही तरी बरोबर मला करायचंय, बरोबर आहे. इट हॅज टू बी डन. मी घरात आहे, माझी ड्युटी मी पार पडतोय, त्याच्याबद्दल मला अप्रिशिएशन मिळतंय नाही मिळतंय हा सेकंडरी पार्ट झाला. आणि ते रुटीन बनून जातं, जसं तुम्ही सांगितलं असं की हे तर मी खूप ऍग्री करतो. कारण आता जो ट्रेंड चालू आहे की इंडिपेंडंट वुमन इंडिपेंडंट मॅन, ह्यामध्ये एक गोष्ट सुटत जाते की आपली फॅमिली पण आपल्यावर डिपेंडंट होतावर आहे. का तर आपण कमवत नव्हतं तेव्हा त्यांच्यावर डिपेंडंट. बरोबर. म्हातारपणे ते आपल्यावर डिपेंडंट. बरोबर आहे. सो ही बाजू खूप तुटत चालली आणि ही खरंच म्हणजे पॉईंट आउट करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही जे सांगितलं की जेव्हा दोनच प्रकार आहेत, एक स्वतःसाठी जगतोय आणि मग परत आयुष्य बरोबर काम चालूच राहणार आहे. बघा, आता जसं आता एखाद्याचा बर्थडे असतो, तो जाऊन शाळेमध्ये सगळ्यांना चॉकलेट वाटतो. सगळ्यात जास्त खुश कोण असतो? चॉकलेट देणार असतो का चॉकलेट घेणार असतो? देणार. देणारच असतो. म्हणजे तुम्हाला मजा पण तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी करणार. आणि पॉवरफुल पण तेव्हाच होणार तेव्हा. आता बघा, बरेच लोक असे असतात आता पैशाच्या बाबतीत, जेव्हा नवीन नवीन पैसा येतो, तो लोक गाड्या घेतात, बाईक घेतात, आयफोन घेतात. घराचं राहिलं साईडला, घराचं म्हणजे आई वडिलांसाठी तर करतात, पण मोठेपणा करतात. त्याच ठिकाणी समजा एखादा आहे की बाई तुम्ही आईसाठी काहीतरी घेताय, फॅमिलीसाठी घेताय, तुमच्या भावकीमध्ये तुम्हाला कोणतरी बाबा भावासाठी, छोट्या भावासाठी काहीतरी करताय, त्यात तुम्हाला जास्त मजा येणार आहे. आणि तेच तुम्हाला आणि ही मोठ्या creativity करत नाही पण मला. वाढवतं ना, की म्हणजे उद्या तुमच्या घरावर जर वाईट वेळ आली तर पहिल्यांदा नाव तुमचं घेतलं जा की अरे हा आहे बरं का. पण तुला जेव्हा आता 2 लाख आले तेव्हा तू एखादी एक्सेसरी जी स्वतःसाठी होती, तर तुझी इमेज आणि समाज लगेच इमेज बनवतो की नाही हा खर्ची माणूस. पण जबाबदारी घेतोय हे पण एक तुमचं बघतोय. म्हणजे प्रत्येक घरात आता मी बोलतोय तर तुमच्या डोळ्यापुढे पण कोणतरी उभं राहिलं असेल की घरात एक जबाबदार व्यक्ती असतो, लास्ट रिसॉर्ट असतो तो, काय झालं की त्याकडे जायचं. बरोबर. आता तुम्ही जेही सांगताय या सगळ्यामधून एक समजतं की सर्वसामान्य किंवा मिडल क्लास कुटुंबाची ठेवणच अशी असते, ज्यात जबाबदारी नाही दिली ना तरी घेऊ वाटते. कारण आपण आपल्या बापाला आईला ते कधी त्याला असतं. बघितलंय. आता अजून एक माझा ह्याच पॅरलल पॉईंट पुढे नेऊन अजून एक वेगळा टॉपिक मला काढायचा की चहाचं मार्केट. म्हणजे मी हार्डकोर चहा पिणारा माणूस. मी TCS मध्ये जेव्हा होतो तेव्हा एक दिवस ऑडिट होतं आमचं आणि मला काही हिशोब लागत नव्हता. मी ऑडिटर म्हणून दुसरीकडे गेलो. तर त्याचा माझा रेकॉर्ड आहे की 21 चहा पिलते मी त्या दिवशी टेन्शनमध्ये. जसं तुम्ही म्हणला की अरे हिशोबच लागेना, काय चाललंय. आणि जेव्हा मी शेवटी कार्ड मारायला गेलो तेव्हा ते मला ₹210. म्हणलं 210 कुठले? म्हणलं 21 चहा पिलाय तुम्ही आज. म्हणजे मला माहित पण नाही मी एवढे चहा पिलोय. सो चहा ही गोष्ट अशी आहे की भारतीयांसाठी इमोशन आहे. बरोबर. म्हणजे कोणी काही दुःखी केलं, काय झालं, चहा. टेन्शन आहे, चहा. काही आयुष्यात चांगलं नाही चाललं, चहा. बरोबर आहे. पार्टीचं मिनिमम स्टार्टिंगच कुठे जेवायला यायचं हे जरी चहा तरी पाच येतो. बरोबर.
सो आपण एवढे कनेक्टेड आहे त्यामुळे हे मार्केट मोठं आहे का? बरोबर. इमोशनलच फक्त लॉजिक आहे का अजून काय एक्सपेक्टेड? नाही, मी तुम्हाला एकदम फॅक्ट्सच्या हिशोबाने सांगतो, की बघा जनरली ना माझ्या दुकानावर रिक्षावाले येतात किंवा भरपूर वेगवेगळी लोकं येतात. आता पहिलं मी तुम्हाला माझ्याकडे एक कस्टमर सांगतो. तो कस्टमर भिकारी आहे. त्याचा रोज वडायचा अजून तो कस्टमर आहे आपला. त्याचं काय 4 रस्ते आहे, 4 रस्त्याच्या बाजूला सिग्नल आहे. तो जाणार सिग्नलवरून चिल्लर जमा करणार, येणार चहा पिणार. परत अर्धा पाऊण तास जाणार, चिल्लर जमा करणार, परत येणार चहा पिणार. रोजचे त्याचे 8 ते 10 चहा होतात. बरोबर. महिन्याचे झाले किती त्याचे 2,500 ते 3,000चा धंदा तो आपल्याला देतोय. वर्षाचा धंदा झाला किती जवळपास 30 ते 35,000चा तो आपल्याला धंदा देतोय. फक्त एक भिकारी. अशी किती आता तीच गोष्ट पकडा. आता तुम्ही समजा कपडे घेताय. सर्वसामान्य माणसाचे काही कपडे घेतात. महिन्याला समजा 1,000 रुपयाची कपडे घेतली. वर्षाला कपडे किती घेतली तुम्ही? 12,000ची कपडे घेतली. भिकारी चहा कितीचा पितोय? 36,000चा चहा पितोय. तुम्ही समजा खाण्याचे हौस आहेत. बिर्याणी खाताय पकडा. बिर्याणी समजा तुम्ही 150 वाली खाताय, 100 वाली खाताय. आठवड्यातून एवढ्या हौस आहे तुम्ही 4 बिर्याणी खाल्ल्या. बरोबर आहे किंवा किती झाले तुमचे 400 रुपये झाले. महिन्याचे किती झाले? 1,600 रुपये. ठीक आहे. इकडे किती होत आहेत? 3,000 रुपये होत आहेत. म्हणजे तिकीट साईज बघा. बिर्याणीची 100 रुपये, चहा 10 रुपयाचा आहे. तरी पण क्वांटिटी जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे माहितीये, क्या ना ही सवय आहे. आणि तुम्ही कुठच्याही अशा धंद्यामध्ये जर असाल जिकडे लोकांना तुमच्या प्रोडक्टची सवय आहे, त्याच्यासारखा धंदाच नाही. फास्ट मुव्हिंग आहे. फास्ट मुव्हिंग आणि ऍडिक्शन वाला धंदा आहे. म्हणजे आता तुम्ही सकाळी उठल्याला जर तुम्ही ब्रश नाही केलं तर तुम्हाला दिवसभर वाटणार काहीतरी मिसिंग आहे. समजा आंघोळ केली नाही तर वाटणार काहीतरी मिसिंग आहे. तसंच सेम जर तुम्ही चहा नाही पिला तुमचं मनच नाही लागणार कामात. तुम्हाला वाटणार पहिला चहा पाहिजे, पहिला चहा पाहिजे. मी असे कार्यकर्ते बघितले. तुमचं जर 4 वाजता टायमिंग आहे ना तुम्हाला 3:30 पासून चहाची आठवण येणार आहे. म्हणजे जेवढी गर्लफ्रेंडची पण आठवण येणार आहे तेवढी चहाची आठवण येणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्टच अशी आहे ना की त्याच्याशिवाय माणसं राहू नाही शकत. इंडियामध्ये तर राहू नाही शकत. त्याच्यामुळे मला एवढं कळालं की हा धंदा आहे ना की गरजच जास्त आहे. आणि चहा हा अजून एक असा इलेव्हंट आहे की जो असे नाती त्याच्या अवतीभोवती फिरतात. Yes. मीटिंगला बसलोय चहावरती बोलू, पोरगे पाहायचा कार्यक्रम आहे चहावरती बोलू, ठीक आहे, शेवटचं भेटायचं ऍटलिस्ट एकदा भेटू. म्हणजे हे जे कन्झम्पशन आहे ना बरोबर. हे असं रिस्ट्रिक्टेड नाहीये की सेलिब्रेशनच्या वेळीच घेतला पाहिजे चहा बरोबर. किंवा ह्या वेळी नाही. तो हे एक पार्ट अँड पार्सल ऑफ द हे बघितलं. आणि अजून एक आहे म्हणजे अजून ही गोष्टीकडे मला शेवटी यायचं होतं, बट आता आठवड्याहून सांगतो की आता चहा पुरतं नाही राहिलं. बरोबर. तुम्ही चहाच्या दुकानात जाल ना तर तो टोस्ट ठेवतोय, बरोबर. डोनेट ठेवतोय, म्हणजे स्नॅक्स पण ऍड होत आहेत. ह्याचा तुमच्या चहाच्या बिझनेसच्या इकॉनॉमीवर बूस्ट मिळतोय का? नाही 100% होतो. काय होतं माहितीये जेव्हा तुम्ही फक्त चहा विकताय तर तुम्ही समजा 5,000चा चहा विकताय. त्याच्यामध्ये समजा तुम्ही टोस्ट वगैरे बिस्किट ऍड केलं. जसं आता माझ्या स्वतःच्या शॉपचं सांगतो. 10,000 रुपयाचा धंदा असेल. त्याच्यामध्ये समजा 900 कप माझा चहा गेलाय. तर त्याच्यासोबत 1,000 रुपयाच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्किट, टोस्ट वगैरे 1,000 ते 1,500चं तरी जातच. म्हणजे जवळपास 10% बिझनेस माझा फक्त चहाच्या पुरं गोष्टींचा आहे. तेच जर तुम्ही समजा त्याच्यासोबत वडापाव ठेवलाय, नाश्ता ठेवलाय तर त्या गोष्टी जातातच. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण सुरुवातीला दुकान करतो तेव्हा दुकानासारखं करायचं आणि नंतर त्याचा मॉल बनवायचा. सगळ्या गोष्टी मिळणार. खायचं जेवढं काय नाश्त्याचं ते सगळे आपण देऊ शकतो. पण तो माइंडसेट तुमचा पाहिजे. तेवढं विजन तुमचं लाईनचं पाहिजे. करायचं बिझनेस. येस. आता मार्केटमध्ये आहे ना, म्हणजे मी स्वतः मागचे 6 वर्ष झालं बघतो, मी बोलताना तो पॉईंट स्किप केला की जेव्हापासून मी पुण्यात आहे, हा. की चहाची दुकानं भरपूर आहेत. भरपूर आहेत. हा, आणि मी क्वचितच अशी दुकानं बघितली जी बंद पडली. बरोबर. क्वचितच म्हणणार आहे मी कारण बाकीचं जर तुम्ही बघितला तर मी ठराविक कपड्याची दुकानं बंद पडताना बघितली आहेत किंवा पडतात. पण चहाचे पिणारी पण लोक तेवढी आहेत भरपूर आहेत. आणि पाजणारी पण तेवढी आहेत. मार्केटचं पुढे जाऊन सॅच्युरेशन होईल का? कारण की फ्रँचायझी पण खूप येत आहे. मग काय फ्युचर राहील? सॅच्युरेशन जर तुम्ही ऑल ओव्हर इंडियाचा जर तुम्ही विचार कराल तर सॅच्युरेशन यायला टाइम आहे. भरपूर टाइम आहे अजून. कारण मार्केट भरपूर आहे. पण समजा एखाद्या एरियाची कॅपॅसिटी आहे. समजा एखाद्या गावामध्ये 10 दुकान आहेत आणि त्या गावातून लोकच आहेत 5,000. त्यातली पिणारे आहेत समजा 2,000. त्यात 10 दुकान आहेत, मग सगळ्यांना 200 कपच गेले ऍव्हरेज. तिथं सॅच्युरेशन होणार. पण जर तुमचं मार्केटच मोठं आहे तर तिकडे तुम्हाला सॅच्युरेशन नाही होणार. आणि कसं आहे माहितीये, जर तुम्ही आता गावागावाचं बघितलं, आता माझी एक फ्रँचायझी ना पाकिस्तान बॉर्डर पासून 30 किलोमीटर वरती गाव आहे, गुडामाला आणि बाडवेर, राजस्थानमध्ये. तिकडे 3,000 रुपये त्याचं भाडं आहे. आणि तिकडे असं आहे की तिकडे जर तुम्ही महिनाभर जरी काम केलं तर महिन्याला तुम्हाला 3,500 रुपये पगार आहे. आणि त्याचा आता काय असं काय तिकडे जास्त धंदा होतो नाही गावच्या हिशोबाने, त्याचा सगळा वगैरे खर्च जाऊन महिन्याला त्याला 18-20 हजार रुपये राहतात. 20,000 रुपये जेव्हा त्याला राहायला लागले तेव्हा तो गावच्या टॉप 10 रिचेस्ट लोकांमध्ये आलाय. अशी पण गाव आहेत. इथपर्यंत अजून आपण पोहोचलेलो नाहीये. इकॉनॉमी वेगळी. हा, इकॉनॉमी वेगळे. म्हणजे अशा गावांमध्ये अशा ठिकाणी आपले गडचिरोलीला आहे. गडचिरोलीला तुम्हाला माहिती आहे नक्षलवादी एरिया आहे. तिकडे पण आपली ब्रँच आहे. एक आपली नांदेडला आहे की आदिवासी भाग आहे सगळा. तिकडे पण आपली ब्रँच आहे. म्हणजे भरपूर स्कोप आहे. फक्त तुम्हाला पोहोचायचंय. फक्त एकाच ठिकाणी सगळे खेळत बसले तर मजा नाही. हाच प्रॉब्लेम आहे. कारण की तुम्ही बघाल ना आता येताना पण बघा 6 आहेत येताना इकडे
म्हणजे ह्याच्यावर मला तुमच्याकडून ऐकायचं ॲज अ बिझनेस ओनर, फ्रँचायझी ओनर, ब्रँड ओनर. असं काय आपल्या मराठी माणसात, की इथं याने चहा टाकला, तर पुढं 100 मीटरवर तो चहा टाकतोय. इथं यानं पोहे टाकले, की तो दोघं सेम ठेवतोय, पुढं पोहे टाकतोय. मग ह्यात हे कॉम्पिटिशनच्या भावनेनंच का बघतोय आपण एकमेकांना? नाही, कॉम्पिटिशनचं नाही. तुम्हाला सांगतो अडचण काय, ह्याच्यामध्ये फ्रँचायझीवाले पण त्यांचा गेम खेळतात, मग त्याच्यामुळे सगळं होतात. माझ्याकडे अशी लोकं आलीत, तुम्हाला मी सांगतो. माझ्याकडे एक मुलगा आलेला 2021ला. त्याने एका भोळची फ्रँचायझी घेतलेली. ₹70,000 भाडं होतं दुकानाचं. ₹70,000 दलाली दिली. 8 लाखाचा लॉस केलाय. 2% व्याजाने पैसे उचललेले त्यांनी. आणि वेळ आलेली आत्महत्या करायची. माझी ओळख अशी, की माझ्या वर्गातल्या मुलीशी त्याचं लग्न झालंय. त्याच्यावर आणि एकाच एरियामध्ये राहायचो. तर तो माझ्या शॉपला चहा प्यायला वगैरे यायचा. आणि नंतर ओळख वगैरे झाली. नंतर त्यांनी सांगितलं, की असं-असं झालंय, काय करू वगैरे. आणि तेव्हा मला जो शॉक बसला, की त्याची ऐपतच नाही. 8 ते 8 लाख रुपये त्यांनी व्याजावर उचलले. तो बोलला, मी म्हटलं, एवढे पैसे कसे काय उचलले तुम्ही? बोलले, नाही हो, त्यांनी आम्हाला सांगितलेलं, की तुम्ही महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपये कमवाल आरामात. मी म्हटलं, मग 4 महिन्यात माझे पैसे फिटतील. हा जो खेळ चाललाय ना, त्याच्यामुळे लोक आंधळी होत आहेत. लोकांना काय वाटतं, फ्रँचायझी घेतली म्हणजे 100% माझं चालणार. फ्रँचायझी घेतलं म्हणजे मी महिन्याला ₹1,00,000 कमवणार. हे जेव्हा तुम्ही विचार करता ना, तुम्ही म्हणता जाऊ दे बाजूचा. ₹1,00,000 भेटणार, कशाला दुसऱ्याचा विचार करायचा, आपण कमवू ₹1,00,000. आणि जेव्हा तुम्ही टाकताय तेव्हा तुम्हाला कळतं, भाई लाख नाही आहेत, एवढं सोपं नाही ते लाख भेटलं. आता माझे पण बघा 125 ब्रँचेस आहेत. असं नाही की माझ्यात पण ब्रँचेस नाहीत 1-1 लाख रुपये कमवायला. माझ्या 125 पैकी जवळपास 13 ते 14 ब्रँचेस आहेत, ज्यात ₹1,50,000, ₹2,00,000, ₹2.5 लाख, ₹2.25 लाख कमवतात. पण 125 पैकी किती आहेत? 13 ते 14, म्हणजे फक्त 10%. बाकीचे 90% मधल्या बरेच असे जे 30,000 कमवतात, 60,000 कमवतात, सांगितलंय. मला ते म्हणायचंय, जेव्हा तुम्ही समोरच्याला स्वप्नच खोट्या दाखवताय ना, ते चुकीचं आहे. त्याच्यावर माणसं विचार नाहीत करत. आणि मला असं वाटतं ना, की जर तुम्ही फ्रँचायझी घेताय, ॲज अ मी कन्झ्युमर किंवा मला असं चला उद्या फ्रँचायझी घ्यायची, तर बेसिक मी काय करेल ना, ज्याच्याकडून फ्रँचायझी घेणार आहे, त्याच्या डोक्याचा भोगा पाडीन. बरोबर. एवढा प्रश्न विचारीन, की त्यानं सगळं खरं सांगितलं पाहिजे. पण आजकाल काय होतंय, की आता तुम्ही तर ऑन ग्राउंड रील्स टाकताय. ऑन ग्राउंड जाऊन तुम्ही विथ व्हिडिओ प्रूफ रील टाकता. म्हणून तुमची क्रेडिबिलिटी, म्हणून तो आज या शोवर आहे. तर आमच्याकडे बरेच चहावाले आलते, की माझा एक आहे, त्यानं एवढं केलंय, त्यानं तेवढं केलं. ह्या स्टोरीज सांगून लोक मोटिवेट झाली. मग 300 शाखा झाल्या. नंतर कळतं 150 बंदच पडले. बंद पडले ते, बरोबर. आणि ही स्वप्न दाखवण्यात येणारी मुलं कोण आहेत माहितीये का? 16, 19 100%, 100%. हा. कवळी पोरं आहेत सगळी. एवढे. आणि ह्यांना असं दाखवण्यात येतं, की नाही, समाज तुझ्या विरोधात आहे आणि तुझं सगळ्यांचं वाकडे, भावकीच तुझं वाकडे, तू पैसा कमव. मग हे जे काय अनुभव आहेत का तुम्हाला, ह्या कमी वयातली पोरं आलेत एकदम तरुण? काय होतं माहितीये, सगळी ह्याच वयातली मुलं आहेत. ह्या वयातली मुलं असल्यामुळे ना, आपल्या आता मी पण, मला माहितीये, आपण त्या वयामध्ये एवढं हुशार नसतो, की एवढं डीप मध्ये जाऊन अभ्यास करायचं, काय कसं करायचं, काय कसं करायचं. आणि ती इम्प्रेसिव्ह एज असते. त्या एजवाल्यांना बनवणं सगळ्यात सोपं आहे. म्हणजे शब्द बोलते, कारण मला माहिती लोक काय करतात ते. सहज इझिली बनवू शकतात ते लोक. सगळ्यात जास्त फॅन बेस पण ह्याच वयामध्ये असतो बघा. आपण पण कुठल्या व्हिडिओचे फॅन असतो ना, तर त्याच एज मध्ये असतो. जेव्हा आयुष्यात पडतो ना, तेव्हा कळतं फॅन बिन काय नाही, कामधंद्याचं बघा. पण ह्या मुलांना ना, म्हणून तर असतं बघा, कपड्याचे जेवढे काही ब्रँचेस वगैरे आले, ते सगळे इन्स्टॉल तुम्ही बघा. आता मला काही कोणाला हे नाही म्हणायचंय, असे ते हलवणार, तुला बघतो चौकात, घेतो चौकात, ही असली भाषा. मग ती पोरांना वाटतं, भाई आपण पण दुकान टाकायचं कपड्याचं आणि रुबाबामध्ये राहायचं. तर ह्याच्यामुळे सगळी मुलं तर 2-2, 3-3 लाख रुपये टाकतात. जो रील बनवतोय तो पैसे घेऊन घरी जातो, यांची दुकानं 6 महिन्यात बंद होतात. अरे पण ती कपड्याची क्वालिटी आहे काय, त्यात प्रॉफिट किती आहे, काय आहे. आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे प्लेअर बसलेत. टाटा पण कपडे विकते, रिलायन्स पण कपडे विकतात, म्हणजे मोठे मोठे ब्रँड विकतात. त्यांच्यासमोर आपल्याला लढायचंय. आपल्याला आधी अभ्यास तर करायला लागेल. लोक मॉलमध्ये कपडे घेत आहेत, लोक दुकानात कपडे घेत आहेत, लोक ऑनलाईन कपडे घेत आहेत. मग हे 3 मोठे स्ट्रॉंग ऑप्शन असताना तुमच्या दुकानात येऊन का कपडे घेतील? बरोबर. पण चहाचं तसं नाही. चहा टाटा नाही विकत आहे गल्लीत येऊन. ते कुठे विकतायत? स्टारबक्स मध्ये विकतायत. त्यांना 500 मध्ये विकायला लागते, त्यांची मजबुरी आहे. म्हणून चहामध्ये पडलं पाहिजे लोकांनी. कपड्याच्या नादाला लागून तुम्ही फसाल. कपड्यामध्ये कसं आहे, तुम्हाला अपडेट पाहिजे. रोज फॅशन बदलते, रोज रेट बदलते, रोज फॅशन बदलते. आणि 17 लोक मोठे बसलेत, बिग प्लेअर. मग मोठ्या पैलवानाशी लढण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या मार्केटमध्ये जाऊन खेळा ना. बरोबर. आणि चहामध्ये कसं आहे माहिती, तुम्हाला सांगतो, चहाचं असं आहे, म्हणजे समजा तुम्ही वर्गातली समजा मुलगी आवडते, तिला तुम्हाला इम्प्रेस करायचंय. तुम्हाला सलमान खान सारखं नाही व्हायचंय, तुम्हाला शाहरुख खान सारखं नाही व्हायचंय. तुम्हाला तिथल्या मुलांमध्ये फक्त जरा व्यवस्थित तिला इम्प्रेस करायचंय, बाकीचं मग कॉम्पिटिशन कमी असतं. त्याच्यामुळे चहाचं जेव्हा दुकान टाकतात, चहाचं, आता पुण्यातला माणूस दिल्लीला चहा प्यायला नाही जाणार आहे. पुण्यातला कोथरूड मधला माणूस कोथरूड मध्ये चहा प्यायला जाणार आहे, तो खराडीला पण नाही जाणार आहे. मग तुम्हाला कोथरूड मधले जे आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला चांगला चहा द्यायचा आहे. त्याच्यामुळे भले मोठे प्लेयर असतील, तुमचं कॉम्पिटिशन लोकल लेवलच आहे.
त्याच्यामुळे ते इझी पडतात धंदा करायला. म्हणून कपड्याच्या नादाला लागणं, ते खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, पिझ्झाच्या आता निघालंय किंवा ह्याचं निघालंय त्याचं निघालंय, चहा सगळ्यात सोपा धंदा आहे. आणि लॉस बेरिंग कमी होऊ शकतो. कमी आहे म्हणजे तुम्ही गणला जरी तरी तुम्हाला बेरेबल लॉस आहे. बरोबर. नाही काय होतं माहितीये, प्रॉब्लेम काय माहितीये चहाच्या धंद्यामध्ये, चहाच्या धंद्यामध्ये 4-4 लाख रुपये फ्रँचायझी घेणं मला तर पटत नाही. माझ्याकडे तुम्हाला स्वतःला सांगतो, माझ्याकडे ज्या चवी आहेत, एक चव अशी आहे माझ्याकडे, त्या सेम चवीवरती एक ब्रँड 12 लाख रुपये फ्रँचायझी घेतो आणि त्यांच्या 250 पेक्षा जास्त ब्रँचेस आहेत. अजून एक ब्रँड आहे, म्हणजे 3 चवी आहेत. तो एवढे पैसे का देतात मला हेच कळत नाही. स्वप्न दाखवतात ना भाई, तुम्हाला लाख रुपये महिन्याला येणार, घेऊन टाका. आता माझ्याकडे आले सर, मला विचारतात सर मला पण मिळतील का लाख रुपये. मी म्हणलं तुला सांगितलं कोणी लाख रुपये मिळतात. माझ्या स्वतःच्या दुकानात 70-80 हजार रुपये मला मिळत आहेत. माझे आहेत, माझ्याकडे पण आहेत लाख रुपये मिळणारे, पण बोलतो भाई माझ्याकडे 30,000 वाली पण आहेत, 40,000 वाली पण आहेत. लोकेशन पण मॅटर करतं ना, थोडी माझ्या नावावरती चालणार आहे तुझं. तर ही जी स्वप्न दाखवतात ना माणूस फसतो. माझ्याकडे एक चव, मी मगाशी जसं म्हटलं, माझ्याकडे एक चव अशी, त्या सेम चवीवरती एक ब्रँड 12 लाख रुपये घेतो. दुसरी चव अशी, त्या सेम चवीवरती एक ब्रँड 4 लाख रुपये घेतो. आणि आता कोल्ड कॉफीचा पण एक ब्रँड बनवलाय, पुण्यातलाच एक ब्रँड आहे तो, खूप मोठा फेमस ब्रँड आहे पुण्यामध्ये. 5.25 लाख रुपये फ्रँचायझी घेतो ज्या कोल्ड कॉफीवरती, ती सेम कोल्ड कॉफी मी देतो आणि त्या सगळ्या गोष्टी मी 25,000 मध्ये देतो, ज्याची मार्केटमध्ये प्राइस चालू आहे 10 लाख रुपये. त्याच्यामुळे तुमचा लॉस काय याच्यात? त्या 25 पैकी पण 10चं मटेरियल दिलं, 5चं मटेरियल दिलं, राहिलं काय तुम्हाला? आणि मला असं अजून एक जाणवते बोलण्यातून पण, किंवा जेवढं मी बघतोय की फ्रँचायझी देणाऱ्यांमध्ये 2 प्रकार आहेत. बरोबर. तुम्ही म्हणला की तुम्हाला उद्योजक घडवायचे आणि नाही का तुम्हाला पोरं बरोबर. करायचे, ऑटोमॅटिकली तुम्ही मोठे व्हालच, कारण बरोबर. कुठेतरी पायनर बनाल त्या गोष्टी. बरोबर. दुसरी लोक अशी आहेत की ज्याला एकदा फ्रँचायझी विकली की संपला डबऱ्यात विषय. ना, हा गेला उलट. माझ्या अकाउंटला पैसे आले, संपला विषय. तर तुला चालवायचे असेल चालव, नाहीतर चालवू नको. भरपूर माझ्याकडे स्वतःकडे अशी लोक आली आहेत की ज्यांनी 3.5 लाखाचा सेटअप घेतलाय. 3.5 लाखात मी 3 दुकानं सुरू करू शकतो. माझं स्वतःचं दुकान, आता जर तुम्ही ज्या दुकानावरनं मी रील्स वगैरे बनवतो, 50,000 रुपये डिपॉझिट आहे, 80,000 सगळ्या सेटअप केलाय. 1,30,000 माझं दुकान सुरू झालेलं, 3.5 महिन्यात माझे सगळे पैसे बाहेर आलेले आणि त्या दुकानातून मी 1 लाख रुपये कमवतो. पण मी सांगत नाही की तुम्ही पण 1 लाख कमवाल. मी तिकडे काशी केले, तिकडे मी धंदा बसवलाय, त्याच्यामुळे तुम्हाला बसवायला लागणार. माझं स्वतःचं दुकान 1,30,000 मी सुरू केलंय आणि तुमच्याकडून मी कसे काय 3 लाख घेईन सेटअपची? एवढे पैसेच लागत नाहीत. पण ह्यांचा धंदा कसा आहे, 70-80 हजाराचं सामान खरेदी करायचं, 3 लाखाला विकायचं, त्याच्यामध्ये 2 लाख रुपये येणार, संपला विषय. त्यात हे पण आहे की आमची फ्रँचायझी तर मशीन बी आमचंच, यस, म्हणजे थर्ड पार्टी करून घेणार, त्याचा बिल्ला ह्यांचा, बरोबर, मशीन आमचं, तर ही मिक्सर पण आमचाच, स्टेअर करणार पण आमचं, मग ह्याच्यामध्ये पण मार्जिन आहे. एक बेसिक प्रश्न आहे, अजून बरेच टप्पे मला कव्हर करायचे आणि इंटरेस्टिंग आहे हे सगळं खूप. आणि मला तर वाटतं जे फ्रँचायझी घ्यायच्या नादात येतात त्यांनी आई बापासोबत हा पॉडकास्ट बघायला पाहिजे. कारण अशा बेसिक गोष्टी की मला फ्रँचायझी घेते कुठल्याही गोष्टीची, तर माझ्या मनात आधी मी काय काय चेक केलं पाहिजे त्या माणसाने. काय आता समजा मला एखाद्याकडे फ्रँचायझी घ्यायला जायचे फूड रिलेटेड, तर मी मनात काय घेऊन गेलो पाहिजे त्याकडे? पहिली गोष्ट तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो, जेव्हा फ्रँचायझीसाठी कॉल येतात, जेव्हा त्यांची रिपीट कॉल यायला लागतात, नाही सर आजच बुकिंग करा, सर उद्याच बुकिंग, लांब राहायचं त्यांच्यापासून. कारण बघा कसं आहे, मी पण फ्रँचायझी विकतो, मी नाही कोणाला फोर्स करत. तुम्ही या दुकानावर टेस्ट घ्या, तुमचं तुम्ही डिसिजन घ्या. कारण माझ्यासाठी एक ट्रान्झॅक्शन आहे, पण एखाद्याचं आयुष्य त्याच्यावरती आहे. एखाद्याचं स्वप्न बघितलं की बाबा माझं जेव्हा दुकान सुरू होईल तेव्हा माझं लग्न होईल, तो माझा इन्कम बघूल. माझ्या आईला ताप आहे, माझ्या आईला कॅन्सर आहे, माझ्या आईचं ट्रीटमेंट होईल जर माझं दुकान चालेल तर. काल काय एखाद्याचं बाबा घर तुटलंय, मातीच्या घरात राहतोय, घर पावसामध्ये सगळं ओलं ओलं होते, त्याला घर उभं करायचंय त्या ह्याच्यावरती, मग तो स्वप्न घेऊन आलाय. मग त्याला ते प्रेशर नाही सर आज करा, आपली उद्या ऑफर अशी होणार आहे तशी होणार आहे. भरपूर लोक आहेत. मी तर एक मोठा ब्रँड आहे त्याला मी एक्सपोज पण केलेला, MBA चायवाला म्हणून. मी जस्ट त्यांना फोन केला की कसं आहे, त्यांनी मला एवढा पिडला आणि ऍटलिस्ट मला पहिले बोलले 15 लाख आहेत, तुमच्यासाठी 8 लाख करू, वे करू, ते करू. 5 लाख रुपयामध्ये मी त्यांना एवढंच म्हटलं की लॉस झाल्यावर परत किती देणार? 5 लाख घेताय ना तुम्ही, एक 50-60 घेत असतं तर वेगळी गोष्ट आहे. 5 लाख रुपये तुम्ही घेताय प्लस तुमच्या चहाला चव पण नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा पण एखाद्या माणसाने फ्रँचायझी घ्यायला जातो, सगळ्यात आधी चव बघितली पाहिजे, चव बघितली पाहिजे, प्राइसिंग बघितली पाहिजे. तिसरी गोष्ट प्रॉफिट मार्जिन किती आहे. बऱ्याच लोकांचं बघा खरंच खूप चांगले सवयी आहेत मार्केटमध्ये, फ्रँचायझी पण देतात, 2-2.5 लाखामध्ये फ्रँचायझी देतात, पण प्रॉफिटच नाहीये ना. 10 रुपयाच्या चहा मागे जर समोरच्याला 3.5 रुपये राहत असतील तर त्यांनी कसा धंदा करायचा? तो भाडे तो देणार, कामगारांचा पगार तो देणार, सकाळी 5ला तो सुरू करणार, रात्री 11ला तो बंद करणार, सणासुदीला चालू ठेवणार, दिवाळीला चालू ठेवणार, गणपतीला चालू ठेवणार, सगळी पोरं जाणार गावाला, हा दुकानावर बसणार. एवढं सगळं तुम्ही त्याग करताय, तुमचं प्रॉफिट मार्जिन किती? 3.5 रुपये. कसं काय धंदा करला? त्याच्यामुळे प्रॉफिट मार्जिन कमीत कमी 40 ते 50% पाहिजे. 10 रुपयाच्या चहामागे कमीत कमी 4 ते 5 रुपये तुम्हाला मिळाले पाहिजेत. चव सगळ्यात चांगली पाहिजे, चव मेंटेन पाहिजे.
तिसरी गोष्ट, फ्रँचायझी पण तुमच्या खिशाच्या धंद्या हिशोबाने पाहिजे. जर महिन्याला 50-60 हजार रुपये कमवताय, तर तुम्ही 5-5 लाख आणि 10-10 लाख रुपये नाहीच द्यायला पाहिजे फ्रँचायझीला. तर ह्या 3 गोष्टींचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे कधी-कधी मला असा पण प्रश्न पडतो आणि मे बी हा खूप लोकांना पटणार नाही, की जर तू 10 लाख रुपये एखाद्या ब्रँडला देतो, तू स्वतःचं नाव कर की का नाही करत नाही? की शेवटी माणसं काय म्हणतील, की स्वतःचं काहीतरी केलं त्यानं चुकला, शिंकला. बरोबर आहे. जसं तुम्ही आता 25,000, 30,000, 50,000 सांगताय, हे काहीच नाहीये. म्हणजे मी पण स्वतः मला साताऱ्यामध्ये 2 ब्रँड्स घेऊन जायचे होते. आता आले ते साताऱ्यात. पण मला जी फी सांगितली ती मे बी त्यांनी माझे फॉलोअर बघून सांगितली काय काय माहित. मी म्हणलं एवढ्यात मी 3 दुकानं टाकून दाखवतो बरोबर. तुम्हाला. बरोबर आहे. आणि किती सोपं झालंय मार्केट, की ट्रेडमार्क नसेल तर त्याचा हाय तसं नाव डाबतोय कोण पण. ह्या पोहेला ते पोहे म्हणून देतो, ह्याच्याला तो चहा म्हणून होतो आणि पब्लिक जातात असं पण. सो ह्यात स्कॅम्स पण खूप जास्त. भरपूर स्कॅम आहेत, आणि भरपूर. टॉपला तर हेच चाललेलं आहे, की आता की आणि हे एक गोष्ट आहे अजून, की जिओग्राफिकल कन्सिडरेशन येस. हे किती महत्वाचं. म्हणजे कुठेही बिझनेस टाकायच्या आधी, दुकान टाकायच्या आधी तिथलं जिओग्राफिकल कन्सिडरेशन करणं किती गरजेचं. बघा, माझी फ्रँचायझीचा धंदा आहे, माझा चवीचा धंदा आहे. तरी पण मी सांगतो, चवीच्या आधी लोकेशन. चवीच्या आधी लोकेशन. समजा एक गाव आहे, तुमचा लय भारी शॅम्पू आहे. तुमचा शॅम्पू लावला की समोरच्याचे केस सगळे एकदम व्यवस्थित होणार, काळे होणार, सगळे होणार. पण लोकच टकली असतील तर काय करणार? मार्केट महत्वाचं आहे. सगळ्यात आधी मार्केट महत्वाचं आहे, नंतर प्रोडक्ट महत्वाचं असतं. काय झालं माहिती आहे, फ्रँचायझीवाल्यांना ती गोष्टच इग्नोर केली. त्यांना माहिती आहे बाई, मेन तर लोकेशन आहे. लोकेशन जर चांगलं असेल, तुम्ही साधी चव ठेवली तरी पण 4 रुपयाचा तरी धंदा होईल तुमचा. चव फ्रँचायझी वगैरे घेतली तर 4चा 10 रुपये होईल, पण काहीतरी धंदा होईल. हे माहिती आहे त्यांना. जर त्यांनी लोकेशन लोकेशन सांगायला सुरुवात केली, बाबा लोकेशन शोधा, हे करा, तर लोकांना जर लोकेशन चांगलं भेटलं नाही तर ते फ्रँचायझी कशी घेतील? पण जर मी म्हटलं लोकेशन काय पण बघा, आपला धंदा होणार, तर लोक कुठेही टाकणार. माझ्याकडे तुम्हाला सांगतो, आता जवळपास 100च्या वर अशी लोक आहेत जी फक्त लोकेशन शोधतात मागच्या 5-6 महिन्यापासून. मी आतापर्यंत 1000पेक्षा जास्त लोकेशन बघितलेत ऑनलाईन व्हॉट्सअपवरती. मी समोरून म्हणतो नाही घ्यायचं, नाही घ्यायचं. जिथं मला वाटतं मी सांगतो नाही घ्यायचं. मग मी जर म्हटलं की नाही घ्या, उद्या 2 दिवसात माझ्या 100 ब्रँड सुरू होतील. पण माझ्यासाठी मी तेच सांगतोय ना, माझ्यासाठी 10 मार्गात पैसे कमवायचे. मी अजून 4 वेगळे धंदे करीन, पण प्रामाणिकपणे करायचं आपल्याला. म्हणजे मी पण धंदाच करतोय, मला पण माझं घर चालतंय, पण मला सेवा नाही करायला मी दुकान खोललंय. पण आपल्याला फसवायचं नाही, खोटं स्वप्न आपल्याला दाखवायचं नाही. आणि आता काय झालंय, फ्रँचायझीमध्ये खोटी स्वप्न दाखवून भरपूर झाले. मला तुम्ही सांगा ना, एखादा माणूस 5 लाख कसे देऊ शकतो फ्रँचायझीसाठी? तो फ्रँचायझी घेतोय कारण त्याला बिझनेसचं नॉलेज नाही. नाहीये. कारण त्याला कोणीतरी सांगितले, भावा तू 2 लाख रुपये महिन्याला कमवणार आहे. तो म्हणतो, भाई मी जर 2 लाख रुपये महिन्याला कमवणार आहे, माझे तर 3च महिन्यात पैसे बाहेर पडणार आहेत. मग मला 10 लाख टाकायला काय हरकत आहे? मग तो घेतो, 10 लाख रुपये टाकतो, व्याजावरती पैसे उचललेले असतात, झालं. एकदा त्याला रिअलिटी चेक भेटला महिन्याभरात की नाही धंदा होत आहे, मग परत अजून तो 3-4 वर्ष मागे गेला. कारण ते 10 लाख कुठनं उचलले ते फेडायचे पण आहेत. आणि त्या माणसाची आयुष्यातून धंदा करायची इच्छाच मरते. एखाद्याचं आपण मन मारतोय, हे म्हणजे मला जमतच. म्हणजे मी असं नाही की माझी इच्छा नाही, मला पण बाकीच्यांकडे बघून वाटतं. मी बरेच असे ब्रँड बघितले, त्यांची चव मला माहितीये, काही चवीमध्ये दम नाही. 350-400 ब्रँचेस झालेले आहेत त्यांच्या, 3.5-4 लाख रुपये घेतात. मी नंतर म्हटलं याला लोक घेतात कसे, पण त्यांना कॉन्टॅक्ट केला, बाबा तुमची फ्रँचायझी कशी आहे, काय कसं आहे. तेव्हा मला कळालं त्यांची 3 तगडी. भाई फक्त कॉलिंग करायचे, विकायचं, त्यांना सांगायचं तुमचं एवढं होणार तेवढं होणार, संपला विषय. म्हणजे हा पण स्कॅम आहे, की विकायच्या वेळी कॉल भरपूर आहेत, भरपूर येतात. फॉलोअप घ्यायला कॉल नाही, कॉल नाही. नेट चाललीये का, गिरायक होतंय. बरोबर. तुमच्या मॉडेलमध्ये ही सिस्टम आहे का? फॉलोअप घेता काय सगळं? बघा, फॉलोअपचं कसं आहे, मी त्यांना आधीच सांगतो, डायरेक्ट करायचं नाही, धंदा शिकून घ्यायचा, समजून घ्यायचा. आणि मी जनरली सगळ्यांना सांगतो, माझ्या शॉपला या. माझ्या शॉपला 1 दिवस पूर्ण स्पेंड करा तुम्ही. माझ्या गल्ल्यावर बसा. माझ्या इकडे बरीच लोक डायरेक्ट येऊन गल्ल्यावर बसलीत. डायरेक्ट चहा बनवा तुम्ही, चहा विका, सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच्यानंतर सुरू करा. मी काय, कारण तुम्हाला सांगतो कसं आहे, जेव्हा तुम्ही धंदा सुरू करताय ना, फक्त चव असून चालत नाही, आणि फक्त ब्रँड असून चालत नाही, फक्त लोकेशन असून चालत नाही. कसं, आता समजा तुम्हाला चहा बनवायचा आहे, मी तुम्हाला फक्त चहा पावडर दिली, म्हटलं बनवा, टोप नाही दिला, गॅस नाही दिला, तुम्ही बनवाल काय? तुम्हाला टोप पण लागणार. आता तुम्हाला मी टोप दिला आणि पावडर दिली, बनवाल काय? तुम्हाला पाणी पण लागणार. आता तुम्हाला साखर, चहा पावडर, सगळ्या गोष्टी दिल्या आणि गॅसच नाही चालू केला, चालेल काय? म्हणजे ही रेसिपी आहे. यश आहे ना, कुठचं पण सक्सेस जेव्हा मिळतं ना, ते एका गोष्टीमुळे नाही मिळत. जनरली लोक म्हणतात तुम्ही जर जिद्दी असाल तर तुम्हाला यश मिळेल, पॉसिबल नाही. आयुष्यभर लोक घासतात तरी पण यश मिळत नाही. यश हे रेसिपी आहे, त्या गरजेच्या 4-5 गोष्टी मिळतात, लागतात. तसंच धंद्यात आहे, चहाच्या धंद्यामध्ये तुम्हाला यश मिळायचं आहे, चांगलं लोकेशन पाहिजे, चांगली चव पाहिजे, ती चव तुम्ही मेंटेन केली पाहिजे. फ्रँचायझीवाले तुम्हाला मसाला देत आहेत, पण तुम्ही प्रॉफिटसाठी पाणी वाढवून विकताय, तर तुम्ही पण कस्टमरला फसवताय. जर फसवताय तर लॉंग टर्मला टिकणार नाही तुम्ही.
तर लॉंग टर्मचा जर तुम्ही विचार केला तर मला फॉलोअप घ्यायची गरजच पडत नाही. समोरनं मला लोक मेसेज करतात की दादा आज ओपनिंग झाले, असा असा रिव्ह्यू आलाय, दादा व्यवस्थित चाललंय, आणि समोरून मला फोन करून सांगतात की व्यवस्थित चाललंय. कारण मी आधी तुम्हाला क्लिअर करतो, भाई असं असं आहे, ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे. मी जेवढं एक्सपेक्ट केलं तर त्यापेक्षा खूप जास्त आपण रिअल, ऑनेस्ट आणि ब्रुटल होतोय. कारण की आम्ही जेव्हा पॉडकास्टसाठी शॉर्टलिस्ट हम्म. करतो गेस्ट, तेव्हा त्यांचं असं असतं की माझं ब्रँडिंग झालं पाहिजे, हम्म. माझं नाव आलं पाहिजे, माझी जर्नी. पण तुमच्या बाबतीत असं नाही, तुम्ही ज्या रिअल एस्पेक्ट आहेत ते सांगितलं. म्हणून मला अजून एक प्रश्न आहे, हम्म. आणि हे अनएथिकल आहे, हे ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे, पण हे का होतंय मार्केटमध्ये हे मला समजून घ्यायचं. कारण तुम्ही मार्केटमध्ये XYZ ब्रँड आहे, तो चहा विकतो किंवा बिर्याणी विकतो, मिसळ विकतो, तर त्यांना हा विचार केला पाहिजे ना की 2 किलोमीटरमध्ये मी 5 फ्रँचायझी कसा देऊ शकतो. बरोबर. आपलंच कॉम्पिटिशन आपण का मारतोय. बरोबर. मग हे कितपत योग्य आहे, आणि हे तुम्ही कन्सिडर करता का किती लांब असली पाहिजे एक franchise? बरोबर. नाही, हे असतात. तुम्हाला हे होतं का तुम्हाला सांगतो. कारण काही फ्रँचायझीवाले माझे पण ओळखीचे आहेत. तर त्यांचं म्हणणं कसं आहे की बघा आता चाललंय ट्रेंड, फ्रँचायझीचं 2-4 वर्ष ट्रेंडिंग चाललंय, तेवढ्यात पैसा कमवून घ्यायचे, बाकी गेले उडत. म्हणजे पटपट फ्रँचायझी द्यायच्या, समजा 4-4 लाखाला दिल्या, 2-2 लाखाला दिल्या, मी झपकन 100 विकला, मला डायरेक्ट 2 करोड आली, संपला विषय. म्हणजे बऱ्याच लोकांचा माइंडसेट असा आहे. मग ज्यांचा माइंडसेटच शॉर्ट टर्मचा आहे ते त्यांना काही फरक नाही पडत आहे. पण ज्यांना लॉंग टर्म, आता माझं कसं आहे माहितीये, फ्रँचायझीमध्ये ना 2 प्रकारचा इन्कम असतो फ्रँचायझीवाल्याचा. पहिला असतो फ्रँचायझी फीज, आणि दुसरा असतो मसाल्यातनं प्रॉफिट. मसाल्यातलं प्रॉफिट तेव्हा त्याला तेव्हाच होणार जेव्हा ते शॉप चालणार चांगलं आणि लॉंग टर्मला चालणार आहे. आता मी फ्रँचायझीच घेत नाही, मग माझं घरच चालणार आहे त्यांच्या दुकानावरती. पण जोपर्यंत त्यांचं दुकान चांगलं चालत नाही, माझं तरी कसं होणार आहे. त्याच्यामुळे माझा जो लॉंग टर्मचा विजन आहे, माझं कसं आहे की एखाद्याचं दुकान 50 वर्ष चालावं, मला भले 500 रुपये भेटतील, पण ते 50 वर्ष फिक्स झाले ना. राईट. हा जेव्हा तुम्ही लॉंग टर्मचा विचार करता ना, तेव्हा तुम्हाला बरोबर शिस्तीत राहावं लागतं. झटकन श्रीमंत आहे. नाही व्हायचं आपल्याला, नाही ते टिकत पण नाही झटकन झालेलं. आणि कसं आहे माहितीये, हा धंद्यात मजा येते जेव्हा तुमचं हे लॉंग टर्मचा जेव्हा विचार करता ना. कंपाऊंडिंगचं कसं आहे माहितीये, सुरुवातीला कळून येत नाही. सुरुवातीला वाटतं की असं असं असं, आणि नंतर ते लॉंग टर्मला खरा धंदा, तुम्ही जर 10 वर्ष मार्केटमध्ये टिकताय त्याच्यानंतरच तुम्ही किंग आहे. तुम्ही आता किती राज्यात काम करता? आता आपलं 10 राज्यांमध्ये काम आहे. तर कसं पोहोचलं पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर कसं पोहोचलं? पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर कसं कसं तुम्हाला सांगतो. पहिली आपली नांदेडला सुरू झाली. तर नांदेडच्या बॉर्डरला तेलंगणा पडतं. मग आपला मराठी मुलगा जो नांदेडचा आहे, तो तेलंगणाला कामाला होता, निजामाबादला. मग तो नांदेडला आला एक दिवस गावाला सुट्टीला, चहा पिला, त्यांनी परत तिकडून कॉन्टॅक्ट केला, मग तसं तेलंगणामध्ये सुरू झालं. एक मुंबईमध्ये आलेला आग्र्याचा आधी 1 वर्ष आधी आला, चहा पिला, परत तो गेलेला गावाला, परत लग्नासाठी परत आला मुंबईमध्ये, आणि परत जेव्हा चहा पिला बोलला, अरे सेम चहा लागतोय. मग परत त्यांनी कॉन्टॅक्ट घेतला माझा, आणि तिकडे तशी सुरू झाली. तर सुरुवातीला काही ब्रँचेस अशा सुरू झाल्या, आणि मग असंच वाढत गेलं. कस्टमर होता. होय. मला मार्केटिंग मी माझ्या पहिल्या 85 ब्रँचेस होईपर्यंत ना माझी वेबसाईट होती, ना माझं करंट अकाउंट होतं, ना माझं काय होतं. माझ्याकडे म्हणजे कधी गरजच नाही पडली, कारण आपल्याकडे चव अशी होती, आणि त्या चवीच्या जीवावरतीच ब्रँचेस वाढत गेल्या. म्हणजे कुणीतरी आपलं शॉप सुरू केलंय, त्याचा धंदा कोणीतरी बघितला, मग त्याच्याकडून कॉन्टॅक्ट घेऊन मला कॉन्टॅक्ट केला, त्याने अजून टाकलं, त्याचा धंदा बघून अजून होत गेलं. अशाच सगळ्या वाढत गेल्या, मार्केटिंगची गरजच नाही पडली. मग आता मी पडलो, कारण म्हटलं की आता, कारण एवढ्यासाठीच मी पडलो, कारण आता फसवणूक वाढत चालली. बरीच लोक माझ्याकडे आधी 4-5 लाख घालून आलेले आहेत. हो. मग मी म्हणतो, मलाच दयापोटी वाटतं, जाऊ दे बाबा, घे, मला काय नको देऊ, कर सुरू. असं पण मी केलेलं आहे. पण कारण असं वाटतं बाबा, त्याचे 4 लाख गेलेत, मी आता काय त्याला मागू, असं पण होतं ना. मग नंतर वाटलं की नाही, हे ऍटलिस्ट कोणीतरी ह्याच्यावरती, भले आता माझं बाबा लोक मला शिव्या घालतील किंवा धमकींचे फोन येतील, काय येईल, ठीक आहे म्हटलं, आपण मर्द आहे, मराठ्यांचे म्हणजे आता मराठ्यांचं आपण चालवते पुढं, त्याच्यावर काही इश्यू नाही, ते आपण करू. म्हणजे हे थ्रेट्स पण असतातच की बाबा त्या ह्याच्यामध्ये 4 लाखाचं हा 25 मध्ये देतो. बरोबर. मग डिफेमिंग पण करणार. नाही, आता जसं तुम्ही मगाशी बोलत होता की मिसळ आहे, बिर्याणी आहे, किंवा वडापाव आहे, किंवा अजून समोसा आहे, ह्याची जर फ्रँचायझी कोणी घेतंय किंवा विकतंय, तर जसं आपण मगाशी डिस्कशन चाललेलं की मला सांगा, हे कसं काय घेऊ शकतो, ह्याच्यापेक्षा मूर्खपणाची गोष्ट काय नाहीये. वडापाव सांगा, तुम्हालाच मेहनत करायची, तुम्हाला हे करायचे, त्यात सिक्रेट काय, फॉर्म्युला काय. चहामध्ये कसं आहे, सुका मसाला असतो, सगळ्या गोष्टी सुका असतात, त्यात फॉर्म्युला असतो, त्याची चव असते. शेवटी मेहनत तुम्हालाच करायची, मग फ्रँचायझी कशाला घेताय तुम्ही शिका ना, ट्रेनिंग आहेत, भरपूर आहेत. पुण्यामध्ये भरपूर अशा अकॅडमी आहेत जे बाबा कुल्फी शिकवतात, वडापाव बनवायला शिकवतात, मिसळ बनवायला. नाही जमत, मी तुम्हाला देतो माणसं, मी तुम्हाला सांगतो कसं करायचंय. त्यात फ्रँचायझीची गरजच नाहीये. कारण आता बरेच तुम्ही असं बघितलं, वडापावला चवच नाहीये, तरी पण 50-50 हजार 2-2 लाखाची फ्रँचायझी घेतलेली आहेत. मिसळमध्ये काय गरजच नाही ना, सगळी मेहनत तुम्हाला करायची.
चहा ही वेगळी गोष्ट आहे. चहामध्ये फॉर्म्युला असतो. त्यात मेहनत नाही करायची. आता माझा जो मसाला आहे, माझा मसाल्यात चहा पावडर, साखर बिकर सगळं आहे. तुम्हाला फक्त वेगळं दूध आणायचंय, मग त्या दुधामध्ये मसाला टाकायचा आणि टायमिंग घ्यायचे. जशी आपण मॅगी बनवतो तसा आहे ते. एखाद्याला गॅस पण चालू करायला येत नसेल, तोही चहा बनवू शकतो. पण ते समजा तुम्हाला वडापावचं करायचंय. वडापावमध्ये तुम्हाला सगळं शिकायचंय. ती भाजी बनवायला शिकायची आहे, ते बेसनचं पीठ मळायला शिकायचंय, तर तळायचंय. म्हणजे जर सगळी मेहनत तुमची आहे, तर कशाला पैसे देताय तुम्ही? तुम्ही धंदा शिका. म्हणजे जे पैसे तुम्ही 50,000, 60,000 जे फ्रँचायझीला घेताय, आधी शिका तर त्या गोष्टी. चहा बिझनेसचं फ्युचर काय वाटतं पुढच्या 5 वर्षात? बघा, मी तर लाँग टर्मचा विचार केलाय. मला 10 वर्षामध्ये मला स्वतःला जास्तीत जास्त गावांमध्ये जास्तीत जास्त मी स्वतः ठरवले, की मला 1000 उद्योजक तयार करायचे. भले ते माझी फ्रँचायझी घेऊ देत किंवा नाव घेऊ देत. आता तुम्हाला एक मुलगा सांगतो, मगाशी एक फोन आलेला कर्नाटकवरून. तो म्हटला, की "सर, तुमचा व्हिडिओ वगैरे बघून मी माझा स्वतःचा ब्रँड सुरू केलाय." आता त्यांनी मला फोन केला, "सर, आता मला एक दुकान टाकलंय, दुसऱ्या दुकानासाठी लोकेशन शोधायचंय. मी कन्फ्यूज आहे, काय करू?" आता जनरली लोकं म्हणले असते, "भाई, माझं स्वतःचं ब्रँड करतोय, कॉम्पिटिशन आहे, गेला ऑर्डर." मी त्याच्याशी 15 मिनिटं बोललो. आणि अशी 2 लोकं आहेत. एकाचा YouTubeच्या माझ्या हिंदीचा व्हिडिओ बघून मला एकाने कोलकात्यावरनं फोन केलेला. त्यांनी पण स्वतःचा ब्रँड सुरू केलाय. म्हणजे मी म्हणतो तुम्हाला ब्रँड पण सुरू करायचं, या माझ्याकडे, मी तुम्हाला मदत करतो. म्हणजे स्वतःचा ब्रँड सुरू करा. फक्त एवढं एक गोष्ट पाहिजे, की फसवायचं नाही. कळालं? म्हणजे ह्याच्यात स्कोप भरपूर आहे. फक्त चांगल्या माणसांची गरज आहे. आणि चॅलेंजेस काय आहेत ह्या बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त? चॅलेंजेस कसं आहे माहितीये, की लोकांना जे बॅड एक्सपिरियन्स आलेत, म्हणजे एकदा एकदा म्हणजे आता समजा एखाद्या मुलीचा ब्रेकअप झालाय, त्या मुलांनी तिला फसवलंय. तिला काय वाटतं सगळी मुलं तशीच आहेत. मग ती चांगल्या मुलाची पण गिनती त्यातच करते. त्याच्यामुळे फ्रँचायझीवाले पण असे भरपूर आले, जे भाई फसवा आपलं, म्हणजे पैसे घ्या, संपला विषय. त्याच्यामुळे जे जेन्युइनली काम करतात मार्केटमध्ये भरपूर आहेत असे. म्हणजे मी जरी असलो चहाच्या धंद्यात, मी सांगू शकतो, की भरपूर चहामध्ये अशी जेन्युइनली कामं करणारी पण लोकं आहेत. पण त्यांची पण गिनती होते मग त्यांच्यामध्येच. बरोबर. मग हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, की बाबा खरा कोण, खोटा कोण. जसं आधी कसं असायचं, की तुपाचं दुकान. मग त्याच्या बाजूला एकाने टाकलं शुद्ध तुपाचं दुकान. मग त्याच्या बाजूला परत एकाने टाकलं आमच्या गावच्या शेतातलं शुद्ध तेलाचं दुकान. आता खरं कोण कळणार कसं? आता ते चॅलेंज आहे मोठं, की बाबा लोकांना प्रॉब्लेम होतो, की निवडायचं कसं काय? ह्यातला खरं कोण आहे? चहा बिझनेस तर आपण बोललोयच बरंच. आता मला थोडंसं बिझनेस रिलेटेड या इंटरव्ह्यूच्या शेवटच्या पिरियड दाखवायचं, की बऱ्याच मुलांना आहे ना आजकाल असं वाटतं, की जसं तुम्ही म्हणला, की तुम्ही जॉब केला. जॉब केल्यावर तुम्हाला कळलं, की यू आर नॉट मेड फॉर द जॉब. बरोबर. काय पोरांना जॉबला जायच्या आधीच कॉलेजला म्हणतोय, आय एम नॉट मेड फॉर जॉब. बरोबर. चुकीचं मला आहे. जॉब करायचाच नाही, मला चुकीचं आहे. बिझनेसच करायचंय. हे फॅड कशामुळे येतंय? काय ते काय झालंय माहितीये, आजकाल रील्स येतात ना किंवा व्हिडिओज वगैरे येतात, त्याच्यात आपल्याला वाटतं, की बिझनेस म्हणजे एकदम कूल गोष्ट आहे. गाडी असणार, मर्सिडीज असणार, ते असणार. त्याच्यामुळे बिझनेस बद्दलची समजच वेगळी झालेली आहे. बिझनेस हे नाही. बिझनेसला तुम्हाला माहितीये, रात्री 2ला जरी फोन आला तरी उचलावा लागतो. दिवाळी असली तरी तुम्हाला दुकानावरती जावं लागतं. जो धंद्यामध्ये आहे ना, त्याला माहिती आहे, की बाबा धंदा गोष्ट काय आहे. आता मी बऱ्याचदा उदाहरण देतो, की मी एकदा मला ताप आलेला, तापात फणफणत होतो. तेच जर मी जॉबला असतो तर 4 दिवस सुट्टी घेतलेली असती. पण सकाळी 4 वाजता माझा माल येणार होता. मग माल आणायला ती माणसं घेऊन टेम्पोत भरून, तापात थंडी वाजते, कुडकुडत करत ते करत होतो. कारण तो धंदा आहे. धंद्यामध्ये ती पण गोष्ट लोकांना कळाली पाहिजे. तुम्ही जर दिसतच नाही ती गोष्ट, मग त्यांना वाटतं धंदा सोप्पा आहे. मग काहीतरी घेतात पैसे, धंदा दुकान टाकतात, नंतर बोलतात नाही भाई धंदा नाही, नाही. असं आहे तसं आहे, आपलं नशीबच नाही. नंतर येऊन नशिबाला दोष देणार. बरोबर. आणि ह्यात मी एक बघितलं, की मी ज्या गावात नाही, कोरेगाव असो, सातारा असो, आमचा रिजन सरपंच साताराचा. मी अशी काही लोक तुम्हाला सांगेल, की धोत्रात पण ते करोडपती आहे. होय. हां, ते तुम्हाला तंबूच्या पिशवीत नोटा घेऊन जातो, पतसंस्थेत टाकतं. बरोबर. मी त्या आजोबाला म्हणाल, "काय आहे आजोबा?" पण आजोबा असं लाख-लाख रुपये भरतं. सो हे जे नवीन आले ना, न्यू कूल, बरोबर. माझ्याकडे ही गाडी, बरोबर. हे कपडे, हे घड्याळ, म्हणजे मी श्रीमंत आहे. बरोबर. तर मला एवढं कळलेलं, की ज्याला सांगायची गरज आहे वागण्यात, की दुसरी 100% गोष्ट 100%. नाहीच. 100%. आता तुम्हाला एक सांगतो, माझे काही ब्रँचवाले आहेत. माझ्या आधी आता मी तर आयफोन घेतला ना, तो पण मी सेकंड हँड घेतला, कारण मला रील शूट करायचं होतं. कारण आपण आलोय गरिबीतनं, आपल्याला भले माझ्याकडे पैसे येत असतील तरी आपल्याला हे आहे. त्यांनी ब्रँच सुरू केली, 2-3 महिन्यात जसे पैसे यायला लागले, त्यांनी पहिली बाईक घेतली. तर बाईक ठीक आहे बाबा, त्याची गरज वगैरे असेल. परत त्यांनी आयफोन घेतला आणि परत काही ना काहीतरी त्याचं सुरूच आहे. म्हणजे नवीन पैसा आल्यावर लोक एवढा म्हणजे शो ऑफ मध्ये जातात. आणि कसं आहे माहितीये, ज्याच्याकडे खरा पैसा आहे, जो खरंच पैसेवाला आहे, जो खरंच मोठा आहे ना, त्याला मोठेपणाची गरज नाही पडत. आता तुम्हाला एक सांगतो, माझा एक आत्ते भाऊ आहे धनाजी वनवे म्हणून, खूप मोठा पैसेवाला आहे. त्यांनी पण सुरू केलेलं ना, तर कलरच्या कामामध्ये रोजंदारीवरती काम असतं, तिथनं त्यांनी सुरुवात केली. आणि आता जो जो लेवलला पोहोचलाय, तो 35व्या वर्षी तो 10 करोडच्या घरामध्ये राहतोय. म्हणजे एवढ्या टॉप लेवलला गेलाय, पण तो कधीच मोठेपणा करत नाही, कारण तो आहे मोठा. जो मोठा नाहीये ना, त्यालाच मोठेपणा करावा लागतो. आहे, मी आहे, मग त्याला बाहेरच्यांकडून सर्टिफिकेट लागतं.
बघा कधी पण बघा एखादा माणूस शो ऑफ कशासाठी करतो, त्याला बाहेरच्यांचं सर्टिफिकेट लागतं. नाही नाही, याच्याकडे आयफोन आहे म्हणजे हा पैसेवाला असेल, ह्याच्याकडे गाडी आहे म्हणजे हा पैसेवाला असेल. पण जो तुम्ही पण भरपूर लोक अशी बघितले ज्यांच्याकडे पैसे आहेत ते चिलमध्ये असतात, तेव्हा तो कशाला कशाला दाखवायचं जगाला, हाय आपल्याकडे. माझ्यासाठी येतो हा, त्यासाठी. लोकांसाठी नाही. अजून एक प्रश्न जो मला पोल मध्ये आलता प्रश्न, आणि हा प्रश्न मी एका मागच्या पॉडकास्टला विचारलेला पण उत्तर नाही मिळालं, सो मी ठेवला नाही तो व्हिडिओ, की फ्रँचायझी घ्यायचे घरातले नाही म्हणतायत, हा. तर त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं, बरोबर. हा एक प्रश्न. पण ह्या प्रश्नाच्या ते अजून एका प्रश्नाचं हम्म. उत्तर द्या, की घरातल्यांकडे जर एखादा मुलगा गेलाय की पप्पा मला फ्रँचायझी घेते हम्म. ह्या ह्या पदार्थाची ह्या गोष्टीची, तर घरातल्यांनी त्या पोराला काय प्रश्न विचारले पाहिजे? खूप चांगले प्रश्न विचारले, कारण ह्याच्याबद्दल मी पण नव्हता विचार केला. मी ऑन द स्पॉट आता मला पण विचार करायला लागेल, की मी समजा असतो आणि मला माझ्या घरामध्ये सांगायचं फ्रँचायझी. पहिली गोष्ट, घरच्यांना तुमच्यावर विश्वास पाहिजे. घरच्यांना फ्रँचायझी काय माहिती नाही, फ्रँचायझीचा अभ्यास तुम्ही केलाय. त्याच्यामुळे जेव्हा घरच्यांना तुम्हाला सांगायचं आहे, तर तुम्ही त्यांचा विश्वास जिंकला पाहिजे. जर माझ्या बाबतीत आहे, समजा मला फ्रँचायझी घ्यायची आणि मी घरी सांगायचंय, घरच्यांना माझ्यावर विश्वास पाहिजे आणि माझा अभ्यास पाहिजे तेवढा. जर मी त्यांचा विश्वास मला नाही तोडायचा आहे, तर मी त्या 4 गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. आणि घरच्यांनी पण मुलावरती जज केला पाहिजे, फ्रँचायझीवर नाही जज केलं. पोरग करणार आहे का? फ्रँचायझी भले चांगली आहे, पण पोरग सकाळी उठते 9ला, त्याला ते डिले आज हा धंदा करायचा म्हणतोय, दुपारी परत पिक्चर बघितल्यावर तो म्हणतो शिवाजी द बॉस सारखं व्हायचंय, परत संध्याकाळी सिंगम बघितल्यावर म्हणतो पोलिसवाला व्हायचंय. तर ते तुम्ही पोरावरती ट्रस्ट ठेवला पाहिजे. शेवटी कसं असतं माहितीये, तुम्ही जर मोठ्या लोकांमध्ये जाल ना, ते आयडियावरती नंतर पैसे लावतात, ते माणसावर भेट लावतात. आता मी मार्केटमध्ये बघितलंय, मी जर उद्या एखादा नवीन बिझनेस सुरू करायचं म्हटलं आणि मला जर 1 करोड पाहिजे, मला 2 दिवसात 1 करोड उभे राहू शकतात. कारण त्यांनी मला बघितलंय, त्यांनी हा बघितलंय, हा पळतोय, हे माझे फेक प्रॉमिस नाही करत, हे ओव्हर कमिटमेंट नाही करत. मग हा सगळी बेट माणसांवरती लागते. म्हणजे पालकांना पण त्यांच्या मुलांवरती वरून जज करायचं, मुलांना त्यांचा स्वतः त्यांना विश्वास जिंकायचंय. ह्यात फ्रँचायझीचा रोलच येत नाही. फ्रँचायझी नंतर पहिलं माणसावरती तुम्हाला ट्रस्ट ठेवायला लागणार. इम्प्लिमेंट करणारा माणूस तेवढा कॅपेबल आहे का? कॅपेबल आहे की नाही. अजून एक गोष्ट, की आता जे मार्केटची सध्या परिस्थिती ही जिथं म्हणजे खूप व्होलाटाईल आहे, सरकार कोणाचंही येऊ, बरोबर. पण ही परिस्थिती बदलत नाही, कारण की हे ग्लोबल मार्केट झालेलं आहे. तुमचा चहा पण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये काहीतरी ऍड करतोय. बरोबर. तर आता असं झालं की जॉबवाल्यांना वाटते की ज्याला नोकरीत पण काय नाही, म्हणून ते जॉब सोडायला लागले. ज्याला जॉब मिळत नाही तो म्हणतोय यायला प्लेसमेंट नाही. बरोबर. म्हणून बरीच लोक मजबुरीनं बिझनेसकडे येत आहेत. असं मी स्वतः बघितलंय, की त्यानं बघितलं पण नाही माझ्याकडे स्किल आहे का, की मला शटर उघडायला लागल, कामगार नाही आला तर मला लादी पुसायला लागेल, हे लोकांनी इमॅजिन बघितलेलं केलं. नाही केलं. बरोबर. हा, फक्त ह्यासाठी बिझनेस मध्ये आले आणि फेल बरेच बिझनेस झाले. बरोबर. तुम्ही तर एवढ्या क्लोजली बघताय, तर जे फास्ट बिझनेस फेल होतात किंवा 6 महिन्यात दुकानं बंद पडतात, त्याची प्रामुख्यानं कारण काय वाटतात तुम्हाला? कुठला बिझनेस? बघा कसं असतं माहितीये, जे बिझनेस फेल होतात ना, त्याला एक कारण नसतं, बऱ्याचदा कारण असतं. बऱ्याचदा तर कसं असतं, की समजा तुम्ही दुकान टाकलंय, तुम्ही लोकेशन चांगलं निवडलंय. म्हणजे आता मी झाले, माझा भाऊ आहे, आत्ते भाऊ, त्यांनी कोल्हापूरला टाकलेलं बिग बाजार होतं, लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट. बिग बाजारच्या इथे त्यांनी दुकान टाकलं. दुकान चांगलं, लोकेशन चांगलं, चव आपलीच होती स्वतःची, त्याच्यावर काही इश्यू नाही. बिग बाजारच्या भरोश्यावर टाकलं. बिग बाजारचं गेट आहे, लोक भरपूर येतात, शॉपिंग मॉल टाईप आहे, त्याच्यावरती धंदा होईल. धंदा बसला, चांगला बसला. 8 दिवसात तो बिग बाजारच बंद झाला. आता ह्यात चुकी काय? मग बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांमुळे पण असं होतं. बऱ्याचदा पार्टनरशिप मध्ये आपण टाकतो, पार्टनर दगा देतो. पार्टनर म्हणतो नाही नाही मी करेन आणि मग परत अंगावर एकट्याच्या पडतं आणि बंद होतं. बऱ्याचदा लोकेशन चुकतं, बऱ्याचदा चव चुकतं, बऱ्याचदा तुम्ही अशा ठिकाणी टाकता जिथे लोक 5 मध्ये, म्हणजे एकदमच गरीब लोक आहेत, जिथे लोक 5 मध्ये चहा घेत आहेत आणि एकात 3 करून पित आहेत. म्हणजे माणूस तिथे ₹1.5 चहा पितोय, तिथे तुमचा ₹10 चहा कसा काय पिल? मग तिथे ना तुमचं लोकेशन चुकलंय, ना तुमची चव चुकले, तुमचा कस्टमरच चुकलाय. मग कस्टमर आयडेंटिफिकेशन म्हणजे अशा भरपूर वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे करायचंय. प्रॉब्लेम काय होतो माहितीये, लोक ह्याचा विचारच करत नाहीत. एवढं, आणि कसं आहे माहितीये, भरपूर लोक असे की डीप मध्ये जाऊन विचार करायला नाही जमत. हाय तसं कॉपी करणे. त्यांच्या डोक्यात काय की त्याचा सेम आपल्याला अनुकरण करायचं. काय गणित नाही लावायचं, त्याचं चालतंय ना, मग माझं पण चालेल. एवढं सोपं नाही. कसं आहे माहितीये, तुम्ही तुमचं इनसाइड एखाद्याच्या आउटसाइड सोबत कम्पेअर करताय, तो गडबड होते तिथे. कारण त्याच्या आतमध्ये काय चाललंय तुम्हाला नाही माहिती. एखादा आयफोन घेऊन फिरतोय, पण त्याला रोज फोन येतात ईएमआयचे. आता आमच्या इकडे गावातला एक पोरगा आहे आमचा, त्यांनी 70,000चा आयफोन घेतलाय. माझ्याकडे 40,000चा सेकंड हँड आहे बरं का, पण माझा हार्ड कॅश आहे. आता मी तुम्हाला सांगतो, माझा नियम आहे, मी गाडी पण जेव्हा घेतली, सियाज गाडी घेतली 12 लाखाची, मी गाडी पण तेव्हाच घेतली जेव्हा माझ्याकडे हार्ड कॅश पैसे असतील. मी ठरवले घर पण तेव्हाच घेणार जेव्हा हार्ड कॅश असणार. त्यांनी घेतले आणि तो ईएमआय भरायला प्रत्येक महिन्याला कोणाला फोन लावतो, अरे जरा 2,000 पाठव, कोणी 5,000 पाठव. मग त्याच्या आउटसाईडशी जर मी माझं इनसाइड कम्पेअर करतोय, तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे तिथे गडबड होते. परत जेव्हा माणूस धंद्यामध्ये जातो, 6 महिन्यात फ्लॉप होतो.
आणि मला वाटतं माझ्या वडिलांनी हे वाक्य वापरलं आता आमच्या शोरूम वगैरे तर पप्पा म्हणले धंद्यात तुम्ही मोठे होताय हम्म. हे फक्त तुम्हालाच माहित पाहिजे तर धंदा मोठा होणार. बरोबर हे एका वाक्यात त्यांनी सांगितलं मला बरोबर की तुझा धंदा मोठा होतो हे जर जगाला कळलं तर संपलाच तिचा निम्मा. बरोबर कारण लोक त्याचा धंदा सोडणार आणि ह्याचा कसा बंद पाडता येईल हे बघणार. बरोबर सो हे त्यांची त्यावेळेची मेंटॅलिटी. आता 3 गोष्टी आहेत मला शेवटच्या 3 प्रश्नाकडे जाताना एक प्रश्न आहे. मी जस्ट हॉस्पिटलच्या बऱ्याच वाऱ्या करून आलेलो आहे आणि डॉक्टर सांगतात की चहा बंद करा हे करा ते करा. पण मी एक डोकेवाला माणूस बघितला एक साताऱ्यात एक हॉस्पिटलला ऍडमिट होतो. त्या गाड्यानं फक्त न साखरेचा चहा आणि लेमन टीचा त्यानं गाडा लावलाय बाहेर. तो म्हणला दिवसाला मी आरामात 7 ते 8 हजार कमवतो दिवसाला. बरोबर दिवसाला. आणि मला पप्पा येऊन सांगतात की बघ भैया आम्हाला असल्या गप्पा मारायला आवडतं ना. बरोबर कोणाचं किती पुरुषात बरोबर. आवडत आहे बरोबर माझ्यापेक्षा भारी कोणाच चाललंय. तर तो 7,000 रुपये कमवतो म्हणला मी दिवसाला. आणि पहाटे 5 येतो मॉर्निंग वॉकला आला. त्यानं ओळख कशी निर्माण केली की हा सर साताऱ्यात पहिल्यांदा कुणाला माहित पण नाही पहिल्यांदा बरोबर. दुसऱ्यांदा. बरोबर मग हेल्थ कॉन्शियस कम्युनिटी कोण असते ज्यांना एकतर अद्दल घडलेली असती किंवा श्रीमंत असतात तोच माणूस हेल्थला वेळ देतो. बरोबर आहे. मग त्याचे लाईन बसली. मग आता तुमच्या बिझनेसमध्ये मला हा डायरेक्ट प्रश्न आहे की हे जे रील्स प्लॉट होतात डॉक्टर सांगतात की चहा पिवळं होतं तसं होतं ह्याचा इम्पॅक्ट आहे का कुठं? नाही बघा कसं असतं माहितीये लोकांनी ह्याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगितलंय बाबा शुगर कमी करा तर तुम्ही करायला पाहिजे. लोक एवढा नाहीत विचार करत. मी बघितलंय जनरली ना फार एकदम कमी आकडा आहे की ऍक्च्युली ते व्हायला पाहिजे. भले आमच्या धंद्यावर फरक पडेल चालेल. आम्ही काहीतरी डोकं लावू आणि बिना साखरेचे चहा आणू अजून काहीतरी आम्हाला तुम्ही पळवा. आमचा धंदा हे झालं चालेल. पण लोक नाहीत एवढे विचार करत. आणि म्हणजे आमच्या घरात पण एक असे आहेत की मामा आहेत आमचे एक हा. त्यांना चहा नाही सांगितलंय. हा. आता घरी नसलं ना हा. एका चहावाल्याच्या इथे जाऊन चहा देत. गपचूप पिणार. आता घरात त्यांनी त्या चहावाल्याला सांगितलं तू चहा दे मग तुला आम्ही सांगतो. ते चहाचे 10 देतात ना चहा न द्यायचे 20 आम्ही तुला देतो. म्हणजे अशी पण बरोबर. अशी खूप कमी लोक सांगतात की आम्ही काहीतरी मार्ग काढून. इट मेक सेन्स की तुम्ही कसं म्हणताय की तुम्हाला नाही सांगितलं तर तुम्ही आमच्याकडे येऊन सांगा ह्याच्यावर बरोबर. विषय नाही का. बरोबर अजून एक प्रश्न येतो की बिझनेस करायचा आहे मला माझ्याकडे भांडवल नाहीये मी कर्ज उचलेन मी कोणाकडून तो घेईल मला मार्केटिंगचं नॉलेज आहे असं एक वेक आयडिया डोक्यात असते माणसाच्या. हा. पण त्याला ते इव्हॅल्युएट करता येत नाही जोपर्यंत स्वतःचा बिझनेस चालू करत नाही करत आहे. तर कसं ओळखायचं बिझनेस चालू करायच्या आधी कुठल्या पण तरुणीनं की मी बिझनेससाठी बनलोय का नाही. कसं आहे माहितीये एक तर तुम्ही तुमचा स्वभाव बघायला पाहिजे. तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. जो जॉब करतो ना जॉबमध्ये पण भरपूर अशी लोक आहेत जे नाखुश आहेत जॉबमध्ये. सेम गोष्ट धंद्यात पण आहे. धंद्यात मी भरपूर अशी लोक आहे धंद्यात पैसा आहे पण खुश नाही आहेत धंद्यामध्ये. ना त्यांना टाइम भेटतो कारण त्यांचा स्वभावच चुकलाय. धंद्यासाठी ना एक स्पेसिफिक स्वभाव तुमचा लागतो. जॉब जर तुम्हाला निवांत आयुष्य जगायचंय तुम्हाला कसला स्ट्रेस नाही पाहिजे आयुष्य सकाळी संध्याकाळी आल्याच्या नंतर आपलं निरामत राहायचंय तर तुम्ही जॉबच करायला पाहिजे. मग तुम्ही कमी पैशात पण खुश राहाल. पण तुम्हाला माहितीये की नाही बाबा मला ते निवांत राहायला जमत नाही. मला काही मी स्ट्रेस हँडल करू शकतो. तेवढ्या माझं मेंटली मी प्रेशर तेवढा घेऊ शकतो. प्रेशर हँडलिंग जर तुम्ही असाल आणि तुम्हाला जर मोठं आहे तुमचं जर समाधानच होत नाही तुम्हाला कमी पैशामध्ये हेच करता येत नाही तर तुम्ही ह्याच्यात पडायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो माझ्यावरून माझा स्वभाव असा आहे की मी कंटिन्यू दिवसभर काम नाही करू शकत. मी तेव्हाच काम करतो जेव्हा मी आरामात असतो. मी सकाळी 11ला उठलोय पकडा मग मी 2 तास परत दुपारी झोपेन. जर मला माहितीये माझा स्वभावच असा आहे मला दुपारी झोपच येते. आणि मी बघितलं जॉब करून भरपूर ठिकाणी लोक म्हणतात तुझं अवघड आहे बाबा. आणि मला पण कळालं की मी असं खुश नाही राहत आहे ना मी जॉब करून. मग मला तेव्हा कळालं की मला धंदा सुरू केल्याशिवाय पर्याय नाही. मग आधी तुम्हाला कळायला पाहिजे की तुमचा स्वभाव कसा आहे. धंदा निवडणं किंवा करिअर निवडणं ना लाईफ पार्टनर निवडण्यासारखं आहे. कारण जसं एखादी मुलगी तुम्हाला सूट होत असेल पण ती दुसऱ्याला नाही सूट होत. एखादा जसं तुमचा मित्र आहे तो कोणाचा तरी दुश्मन पण आहे. मग सूट काय होते ना ते महत्वाचं असतं. जसं तुम्हाला जॉब सूट होतोय धंदा सूट होतोय धंद्यात पण कुठला धंदा सूट होतोय हे तुम्हाला कळायला पाहिजे. जर तुमच्यामध्ये टीचिंग स्किल आहे टीचिंग स्किल सोडून तुम्ही जर चहाचं दुकान खोलताय तर तुम्ही चुकीचं करताय. तुम्ही टीचिंग मध्ये करा ना कोर्सेस काढा अकॅडमी खोला त्याच्यामध्ये तुम्ही मोठे व्हा. तुमचा स्वभाव काय आहे ना तुमचा धंदा नाही तुमच्या लाईफ पार्टनर पेक्षा महत्वाचं डिसिजन आहे. कारण लाईफ पार्टनर मध्ये दिवस तरी घेता येईल. इकडे काय आहे इकडे तुम्ही 4 वर्ष मागे जाल. म्हणजे तेवढीच महत्वाची गोष्ट ही आहे. जो संवादासमोर आपण ज्या गप्पा मारले त्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या की तुम्ही ब्रुटल रिअलिटी सांगितली इंडस्ट्रीची. येस म्हणजे मी अशा लोकांना पण पॉडकास्ट वर आम्ही इन्व्हाइट करायच्या आधी भेटलेलं आणि ते आले नाही पॉडकास्ट कारण आम्ही चर्चेतनच ओळखून गेलो की निर्ला काय दाखवायचंय की नाही आपलं हे आपल्यासारखं चहा कोणच बनवू शकतो नाही. तुम्ही हे वाक्य एकदा पण बोलला नाही की आमची जगात प्रसिद्ध सिक्रेट रेसिपी असं तुम्ही एकदा पण बोलला नाही.
म्हणजे हे आम्ही पॅरामीटर्स असे बघतो. सिक्रेट रेसिपीचं काय नसतं. काय नसतं, बरोबर आहे. रेसिपी असते. रेसिपी असते सिक्रेट आहे का नाही ते त्या माणसानं विचारलं पाहिजे ना, की यार स्वरूप वेगळंच आहे हो काय तर. काहीतरी. तो तुम्ही हे विकायचं नाही म्हणजे पॉडकास्टवरून तुम्ही तुमचा चहा विकायचा प्रयत्न नाही केला हे मला आवडतं. बरोबर, कारण की बरीच लोकं येतात आणि त्यांचं प्लेसमेंट करून जातात. बरोबर. सो ह्या गोष्टी बघणाऱ्यांनी आत्मसात कराव्या. भले तुम्ही चहाचं दुकान टाका नका टाकू. मका पण आयुष्यात हा पॉडकास्ट असा म्हणून वापरा की मला गांडायचं नाही. गंधायचं नाही. की बाबा कुठे तर आंधळा पैसा मला लावायचा नाही 5-10 लाख रुपये. बरोबर. आणि ऍटलीस्ट सर जसे म्हणले की कर्नाटकवरून कोणतर मुलगा येतो, कॉल करतो, तो असा असा आहे आणि ₹1 न घेता ते कन्सल्ट करतात. तुम्हाला कधी वेळ मिळाला इन पर्सन भेटा, बोला. कारण ह्या एकाची जी ठेस लागलेली असते ना त्याच्याकडून ऐकलं तरी आपल्याला बऱ्याच गोष्टी बरोबर. वाचता येतं. शेवटचा प्रश्न माझा तुम्हाला हाच आहे की जे आता व्ह्युअर्स आहेत हं. मोस्टली तरुण पोर आहेत आपल्याकडे. तरुण पोरं. माझं जे ऑडियन्स आहे ते 16 ते 25 आणि त्यापेक्षा जास्त 25 ते 40 आहे. तर ह्यामध्ये बरंच नवीन काहीतरी चालू करू वाटतं. मग कुठं तर कमी पडतोय असं वाटतं. पैसे कमी वाटतं. कन्फ्यूज स्टेट असते. आणि बिझनेसमध्ये येणार आहेत ही सगळी लोकं. तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल, की काय मेंटॅलिटी ठेवली पाहिजे आता? बघा कसं आहे माहितीये काय? धंद्यामध्ये यशस्वी व्हायला ना नशीब लागतं. जर तुमचं नशीब नसेल, तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुम्हाला सक्सेस मिळणारच नाही. मला पण वाटतं माझं नशीब आहे. आणि जेवढे पण धंदेवाले आहेत, जर एखादा म्हणत असेल ना, नाही माझं नशीब खराब आहे आणि तो यशस्वी आहे, पॉसिबलच नाही. सगळ्यांचं नशीब लागतं. पण इथंच इंटरेस्टिंग गोष्ट बघा काय आहे, नशीब सगळ्यांचं असतं. फक्त तुम्हाला एक्सप्लोर करावं लागतं. तुम्ही एकच गोष्ट कराल आणि विचार कराल की त्याच्यात मी काहीतरी करेन आणि यश मिळेल, नाही होणार. सचिन तेंडुलकरला जर आधी UPSC ला टाकला असता, तो फेलच झाला असता. त्याचं नशीब चांगलं होतं की त्याला डायरेक्ट क्रिकेटला टाकलं आणि त्याचं सक्सेस झालं. तुम्हाला कमीत कमी जर तुम्ही 16-18 वर्षाचे असाल, तर तिकडून पुढच्या 5 ते 7 वर्षात कमीत कमी 5 ते 7 तुम्हाला गोष्टी एक्सप्लोर करता आल्या पाहिजेत. डोमेन शोधलं पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करता आल्या. बऱ्याचदा असं होतं की एखादा मुलगा 4 वर्ष UPSC करतोय आणि त्याच्यानंतर दुसरं काहीतरी करतो आणि त्याच्यात पटकन त्याला यश मिळते. माझं स्वतःच असं झालंय. मी 5-6 वर्ष वेगवेगळे छोटे धंदे केले. जसा चहामध्ये आलो, चहामध्ये माझं यश लागलं. नंतर मला पंडितांनी सांगितलं की बाबा तुझं गोड गोष्टीमध्ये तुला यश आहे. पण ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे आपण जेव्हा आहे ना, एकाच धंद्यामध्ये सगळे नाही जीवन नाही टाकला पाहिजे. सगळीची रिस्क एकाच ह्याच्यात नाही लागायला. डायरेक्ट पाण्यात नाही उतरायचं. पाणी पहिलं डबक्यात उतरून बघा, की ह्याच्यात जमतंय का तुम्हाला? घ्या. हा अंदाज घ्या. नाही जमत दुसऱ्या डबक्यात जावा. तिसऱ्या डबक्यात जावा. तुम्ही जर कसं असतं माहितीये, तुम्ही जर वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करताय. पहिल्या गोष्टीत फेल झाला, दुसऱ्या गोष्टीत फेल झाला, सलग 9 गोष्टीत फेल झाला. जेव्हा तुम्ही 10व्या गोष्टीत यश मिळतं ना तुम्हाला, तरी पण लोक तुम्हाला यशस्वीच म्हणणार आहेत. आणि तुम्हाला एकाच गोष्टीत लकी व्हायचंय. पण तुम्ही जर म्हणाल की नाही सगळे पैसे मी एकाच लॉटरीमध्ये टाकेन, तर नाही. तुम्हाला कमीत कमी 5 तरी गोष्टी एक्सप्लोर करायला पाहिजे. ड्रॉ करता आलं पाहिजे. करता आलं पाहिजे. बाबा इथपर्यंत आलोय काय आउटपुट नाही तर मी आता बरोबर आहे. आता तुम्हाला तेच मी जसं माझ्या आत्ते भावाचं सांगत होतो, आता तो तुफान पैसेवाला आहे. तुफान म्हणजे तो उद्या तो चप्पल 2 लाखाची घालतोय. एवढ्या लेवलला तो गेलेला आहे. पण तो आधी कलरचं करत होता. कलरमध्ये यश नाही मिळालं. कलरमधून इंटेरियरमध्ये गेला. इंटेरियरमधून अजून कशामध्ये त्याने काहीतरी केलं. तर जेव्हा त्यांनी 4 गोष्टी एक्सप्लोर केल्या, तेव्हाच त्याचं नशीब चमकलं ना. तुमचं पण नशीब चमकणार, पण तुम्हाला एक्सप्लोर करावं लागेल. भरपूर माझे असे भावंड आहेत, की ज्यांनी आधी UPSCसाठी 4 वर्ष घेतली. तिकडे यश नाही मिळालं, पण तिकडचा एक्सपिरियन्स मिळाला आणि त्यांनी काहीतरी सुरू केलं आणि तिकडे ते बूम पहिल्या दिवसापासून असे पुढे गेलेले आहेत. त्याच्यामुळे एक्सप्लोर करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि सिरियसली करणं. हे लवकर कर. लवकर करणं जेवढं कसं आहे माहितीये, मी नशिबान मानतो की लय लवकर मला ठेस लागली. जर कसं असतं माहितीये, आपल्याकडे म्हणतात ना गावाला देवी उठते. लहानपणी उठलेली चांगली म्हणतात. का? मोठेपणी लय त्रास होतो. जेवढ्या कमी वयामध्ये तुम्हाला रिजेक्शन येणार, जेवढ्या कमी वयामध्ये तुमच्यावरती देव अडचणी टाकतोय, तेवढं तुम्ही स्वतःला लकी समजायला पाहिजे. जर 16व्या वर्षी तुमच्या घरामध्ये पैशाचे वांदे झालेले आहेत, आई वडिलांमध्ये कोणीतरी आजारी पडले, तुम्हाला पार रडू येतंय, टेन्शन येतंय, असं वाटतं की बाकीची पोरं मजा करतायत, पोरी पटवतात आणि मला काही झक मारायला लागतंय, जॉब करायला लागतोय. तुमच्यासारखं लकी कोण नाहीये. मी माझ्या वर्गातली काही पोरं अशी बघितले 27-28 वर्षी त्यांना टेन्शन येते करिअरचं. जे टेन्शन 16व्या वर्षी यायला पाहिजे. म्हणजे त्याचं नशीब मला त्या मुलाकडे जे पाठवायचं, पुढच्या गोष्टीचं. जेव्हा मी शाळेत होतो ना, तो पैशावाला होता. त्याचं सगळं घरचं चांगलं होतं. मला त्याच्याकडे बटून वाटायचं लागा, त्याच्या घरी कम्प्युटर आहे, माझ्याकडे साधा टीव्ही पण नाही. त्याचं एवढं सगळं चांगलं आहे. मला वाटायचं किती नशिबान आहे तो. आत्ताच्या पॉइंटला वाटतं भाई मी नशिबान आहे. कारण मला टेन्शन 16 वर्षी आलं. माझी 10 वर्ष गेली स्ट्रगलमध्ये, पण 10 वर्षात मी काहीतरी उखडली. आता त्याला टेन्शन येते 27व्या वर्षी. म्हणजे काय करू? काय करू आता? पुढे काय करू? काय होईना झाले, सवय नाही कामाची. त्याच्यामुळे जर तुम्ही लवकर टेन्शनमध्ये, जेवढ्या तुम्ही सुरुवातीला त्रासामध्ये तेवढं तुमचं आयुष्य चांगलं व्हायची संधी तुम्हाला देवाने दिलेली. वा मस्त. जवळजवळ आपण 1.25 तास गप्पा मारल्या आणि आपण पुढच्या वर्षी एक वेगळी कन्सेप्ट आणणार आहे. त्यात 3 दिवसाचा लाईव्ह शो करणार आहे आणि त्यामध्ये आहेत म्हणजे मी आता काही गोष्टी सांगत नाही कारण सांगितलं की कोणतर कॉपी करतंय. ते पण त्यापेक्षा आहे काय तर होणार आहे. त्यावेळी पण आपण सरांना आणण्याचा प्रयत्न करू
हा जो विषय आहे ना तो खूप कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे फ्रँचायझी बिझनेस. मी बऱ्याच गेस्ट सोबत बोललोय, पण एवढ्या क्लिअरली कोण बोलत नाही कारण त्यांना दुकान पण चालवायचं असतं प्रत्येकाला. आणि आम्ही 2 पॉडकास्ट शूट केले पण ते रिलीजच केले नाहीत. असे पण झालेत माझ्याकडं फ्रँचायझी. अच्छा. हां, की आम्हाला पटलंच नाही काही गोष्टी. आणि पण आजचा जो पॉडकास्ट झाला आणि तुम्हाला त्याच्या टायटलवरून तुम्ही बघाल तेव्हा कळेल, की ही जी रिॲलिटी आहे फ्रँचायझी बिझनेसची. फ्रँचायझी बिझनेसपेक्षा माइंडसेटची रिॲलिटी ही, येस. की घेणाऱ्याच्या आणि देणाऱ्याच्या फ्रँचायझीची जी मेंटॅलिटी ती इंटेन्शन चुकीचे आहेत. इंटेन्शन आहे किंवा घेणारा काय वेनं जातोय आणि देणारा काय वेनं देतोय हे तुम्हाला आज समजलं असेल. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. आम्ही सरांना नक्की पाठवू. सरांचा जो कॉन्टॅक्ट नंबर किंवा मेल आयडी काय असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता. आणि हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. अजून कुठले प्रश्न असतील तुम्हाला तर तुम्ही नक्की सांगा. त्याच्यावरती सर रीलच्या माध्यमातून, स्टोरीच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. आणि सर तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सर खूप खूप धन्यवाद की मलाही तुमच्याबद्दल जरा असं बोलायला आवडेल की मी तुमच्या रील्स भरपूर बघितलेत. असं वाटायचं की काय यंग पोरगा आणि काय बोलतोय, म्हणजे डायरेक्ट काळजात हात घालतोय. पण एक प्राऊड वाटायला लागलं की गावालाच आहे, म्हणजे गावातलं कोणतरी आहे. आणि तुमचं एज पण मला नंतर मी जेव्हा तुमच्या बाकीच्या रील्स वगैरे बघितल्या, एकदम कमी एजमध्ये जर असं काळजात हात टाकणारा गावचा कोणीतरी मुलगा आहे. अशा लोकांची गरज आहे की काळजामध्ये जाऊन त्यांच्या मनातलं सांगणारा. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण तुमच्यासारख्या लोकांची समाजामध्ये जास्त गरज आहे. थँक्यू सर. त्याच्यामुळे तुम्हाला पण शुभेच्छा आणि एकत्र आपण नक्कीच काही ना काहीतरी भेटत राहू. थँक्यू सो मच. आणि तुम्ही जर हा पॉडकास्ट चहा पेज जर बघत असाल तर तुमच्या एवढा महान टी लवर कोणच नसेल. आणि आय होप तुम्ही चहा पीत हा पॉडकास्ट बघितला असेल. इथपर्यंत पॉडकास्ट बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सर.